नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंडियन पॉलिटी बाय विके शिंदे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मुख्य परीक्षा संभाव्य प्रश्न विश्लेषण भाग 4ला हात घालतोय आणि या भाग 4च्या माध्यमातून आपण आणखीन काही नवीन प्रश्नांची चर्चा जी काय ती मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने घडवून आणणार आहोत। नेहमीप्रमाणे या ठिकाणी राज्यसेवा मुख्य परीक्षा असो किंवा गट ब गट क मुख्य परीक्षा असो, या संबंध सिलेबसच्या अनुषंगाने असणाऱ्या संबंध मुख्य परीक्षेच्या सिलेबसच्या दृष्टीने असणाऱ्या संभाव्य प्रश्नांची चर्चा जी काय ते आपण आज करणार आहोत। तर आता एक लक्षात घ्या, मागच्या 3 भागामध्ये आपण या ठिकाणी गट ब गट क च्या सिलेबसच्या अनुषंगाने सुद्धा आणि राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या सिलेबसच्या अनुषंगाने सुद्धा संबंध प्रश्नांचं विश्लेषण जे काय ते घडवून आणलेलं आहे आणि त्यातले अधिकाधिक प्रश्न हे आपल्या या ठिकाणी भारतीय संविधानाविषयी किंवा भारतीय राजकारणाविषयी राहिलेले आपल्याला पाहायला मिळतील। मागच्या या ठिकाणी जे काही आपले झालेले संभाव्य प्रश्न विश्लेषण आहे, तर त्यामध्ये या ठिकाणी जे काही प्रमुख आयोग आणि मंडळ रचना कार्य असा जो काही राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये असणारा भाग आहे, त्याच्यातल्या काही प्रश्नांचा संदर्भ सुद्धा आपण पाहिलेला होता। तर आता एक लक्षात घ्या की स्टेप बाय स्टेप पद्धतीने आपण या ठिकाणी राज्यसेवा मुख्य परीक्षा असो किंवा गट ब गट क मुख्य परीक्षा असो, यामधले संबंध जे काही घटक आहेत, कंटेंट जे आहेत, त्यावर आधारित असणाऱ्या प्रश्नांचा संदर्भ पाहत जाणार आहोत या पुढच्या सिरीजमध्ये। म्हणून आज या ठिकाणी भाग 4च्या माध्यमातून पुन्हा एकदा आपण या ठिकाणी अशाच प्रकारच्या काही प्रश्नांची चर्चा जी काय ती घडवून आणणार आहोत। तर सुरुवातीला या ठिकाणी पुन्हा एकदा त्या प्रमुख आयोग आणि मंडळ या अंतर्गत येणारा एक महत्त्वपूर्ण असा आयोग जो आहे राज्य लोकसेवा आयोग, त्याच्याविषयी थोडक्यात माहिती घेऊया। तर एक लक्षात घ्या की एक राज्य लोकसेवा आयोगाच्या बाबतीत सुद्धा प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत, संघ लोकसेवा आयोगाच्या बाबतीत सुद्धा प्रश्न आयोगाने मुख्य परीक्षेमध्ये विचारलेले आहेत। तर त्यामुळे या अनुषंगाने हा एक प्रश्न इथं पाहूया। पुढील पैकी कोणते विधान योग्य आहे? राज्य लोकसेवा आयोगाचे सदस्य त्यांच्या पदावर रुजू झाल्यापासून 6 वर्षाचा कालावधी पूर्ण करेपर्यंत किंवा 62 वर्षे वयापर्यंत पदावर कार्यरत राहू शकतात। ए विधान। आणि बी आहे, जर एखादा सदस्य निवृत्तीनंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष म्हणून नियुक्त झाला तर त्याचे वय कितीही असले तरी त्याला अधिकचा 6 वर्षाचा कार्यकाल मिळतो। पर्याय उत्तरे ए हे योग्य आहे, बी हे योग्य आहे, कोणतेही विधान योग्य नाही, दोन्ही विधाने योग्य आहेत। तर आता मित्रांनो एक लक्षात घ्या की वरचं जे विधान आहे ए विधान, की राज्य लोकसेवा आयोगाचे सदस्य त्यांच्या पदावर रुजू झाल्यापासून 6 वर्षाचा कालावधी पूर्ण करेपर्यंत किंवा 62 वर्षे वयापर्यंत पदावर कार्यरत राहू शकतात। तर हे विधान या ठिकाणी पूर्णपणाने योग्य आहे। का? तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर भारतीय राज्यघटनेतली कलम 316 मधली जी काही तरतूद आहे, तर कलम 316 मधील तरतुदीनुसार राज्य लोकसेवा आयोगाचे जे काही सदस्य आहेत ते त्यांच्या पदावर रुजू झाल्यापासून 6 वर्षाचा कालावधी पूर्ण करेपर्यंत किंवा 62 वर्षापर्यंत पदावर कार्यरत राहू शकतात। हे या ठिकाणी त्यांच्या वयोमर्यादा आणि कार्यकालाच्या दृष्टीने असणारं विधान कलम 316(2) स्तरावर योग्य आहे। मात्र बी जे विधान आहे ते चुकीचं आहे। बी जे आहे ते चुकीचं आहे की जर एखादा सदस्य निवृत्तीनंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष म्हणून नियुक्त झाला तर त्याचे वय कितीही असले तरी त्याला अधिकचा 6 वर्षाचा कार्यकाल मिळतो, हे म्हणणं चुकीचं आहे। कारण की अध्यक्ष असो अथवा सदस्य असो, कोणत्याही पदावर तो रुजू झाल्यापासून एक प्रकारे त्याच्या कार्यकालाचा विचार 6 वर्षे किंवा वयाच्या 62 वर्षे या पद्धतीनेच केला जातो। तर त्यामुळे या ठिकाणी अगोदर तो सदस्य होता, निवृत्तीनंतर सदस्य म्हणून निवृत्ती झाल्यानंतर त्याच लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष म्हणून रुजू होत असताना किंवा नियुक्त होत असताना त्याचे वय किती असले तरी त्याला अधिकचा 6 वर्षाचा कार्यकाल अध्यक्ष म्हणून मिळतो, असं म्हणणं पूर्णतः चुकीचं आहे। का तर एक प्रकारे अध्यक्ष असो अथवा सदस्य असो, या दोन्ही पदांचा विचार 6 वर्ष किंवा वयाच्या 62 वर्षे या अर्थानेच केला गेलेला असल्यामुळे या ठिकाणी 6 वर्षे किंवा 62 वर्षे यापैकी जे अगोदर पूर्ण होईल त्यानुसारच तो कार्यकाळ गणला जातो आणि म्हणून या ठिकाणी बी हे विधान जे काय ते चुकीचं आहे। आता राहिला प्रश्न आहे तर 62 वर्षे, तर याच्याही बाबतचा एक महत्त्वपूर्ण उल्लेख आपल्याला लक्षात ठेवण्याची गरज आहे की जो मागच्या 2022च्या राज्यसेवा मुख्य परीक्षा GS2च्या पेपरमध्ये विचारला होता। कोणता? तर ही जी काही राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यांच्या बाबतची वयोमर्यादा 62 वर्षे विचार घेतलेली आहे, ती कोणत्या घटनावस्तूंनुसार विचार घेतलेली आहे? तर 41वी घटनादुरुस्ती। तर याच्यावर मागच्या 2022च्या राज्यसेवा GS2च्या पेपरमध्ये प्रश्न विचारलेला आहे मुख्य परीक्षेच्या स्तरावर। तर त्यामुळे 41वी घटनावस्ती की ज्या 41व्या घटनावस्तीद्वारा या ठिकाणी 60 वर्षाची वयोमर्यादा ही 62 वर्षे केली गेलेली आहे। अगोदर ही मर्यादा 60 वर्षे होती, ती 62 वर्षे केली गेलेली आहे या राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यांच्या बाबतीतची। तर त्यामुळे या ठिकाणी ही पण बाब आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे। तर आता पहा की या ठिकाणी उत्तर आपलं काय सांगता येईल, इथं विचारलं की कोणते विधान योग्य आहे? तर फक्त ए विधान योग्य आहे आणि म्हणून उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 1, फक्त ए विधान योग्य आहे। पण
आता पहा की केवळ या ठिकाणी आपण कलम 316(2)च्या दृष्टिकोनातून असणाऱ्या कार्यकालाच्या बाबतची तरतूद या गोष्टीचा विचार न करता, त्याचबरोबर कलम 319 मधली जी काही या राज्य लोकसेवेच्या सदस्यांच्या किंवा अध्यक्षांच्या बाबतीची असणारी जी तरतूद आहे त्याचाही विचार करण्याची गरज आहे. कोणत्या? कलम 319च्या दृष्टिकोनातून. कोणत्या अर्थाने? तर जसं इथं म्हटलेलं आहे किंवा एखाद्या सदस्य निवृत्तीनंतर, तर निवृत्तीनंतर जे काही निर्बंध घातले गेलेले आहेत राज्य लोकसेवेच्या सदस्य किंवा अध्यक्षपदावर, त्या निर्बंधांचाही विचार करणं गरजेचं आहे आणि त्याला नेमकं कोणतं स्वातंत्र्य आहे त्याचाही विचार करण्याची गरज आहे. तर त्यामुळे कलम 319 अंतर्गत राज्य लोकसेवेच्या अध्यक्ष अथवा सदस्य यांना निवृत्तीनंतर कोणत्या प्रकारची निर्बंध लादले गेलेले आहेत आणि कोणत्या प्रकारचं स्वातंत्र्य असतं याचा संदर्भ आपल्याला पाहायला मिळतो. तर तो नेमका काय हे आपण पुढेही पाहूया. उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक ए योग्य आहे. मग आता पहा, राज्य लोकसेवेच्या अध्यक्ष सदस्यांचा कार्यकाल पद ग्रहण केल्यापासून 6 वर्षे अथवा तो 62 वर्षे वयाचा होईपर्यंत यापैकी जे अवतर घडेल तोपर्यंत तो पद धारण करू शकतात. कलम 316(2) नुसार ही तरतूद आपल्याला सांगता येईल. आणि 62 वर्षाचा विचार जो काय आहे तो एक प्रकारे 41व्या घटनानुसार केलेला आहे. ती अवतर मर्यादा होती 60 वर्ष. निवृत्तीनंतर पद धारण करणे किंवा नोकरी करण्यास मनाई. कलम 319. कलम 319चे शीर्षक काय आहे की निवृत्तीनंतर पद धारण करणे किंवा नोकरी करण्यास मनाई. या दृष्टीने जर विचार केला तर काय तरतूद आहे? तर आयोगाचे अध्यक्ष वा सदस्य निवृत्तीनंतर भारत सरकारच्या किंवा राज्य शासनाच्या नियंत्रणाखालील नोकरी करू शकत नाहीत. एकंदरीत त्यांच्या निपक्षपाती भूमिकेचा विचार करता, स्वतंत्र भूमिकेचा विचार करता त्यांना सेवानिवृत्तीनंतर भारत सरकारच्या किंवा राज्य शासनाच्या नियंत्रणाखालील कोणतीही नोकरी करण्याचा अधिकार नसतो, कोणतीही नोकरी करू शकत नाहीत. मात्र त्यांना कोणतं स्वातंत्र्य असतं निवृत्तीनंतर? हे झाला निर्बंध. हा जो काही इथं उल्लेख केला गेलेला आहे की भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या नियंत्रणाखालील ते कोणत्याही पदावर नोकरी करू शकत नाहीत, हा जो काय झाला तो आहे निर्बंध या राज्य लोकसेवेच्या सदस्य व अध्यक्ष पदांच्या दृष्टिकोनातून निवृत्तीनंतरचा. पण त्यांना स्वातंत्र्य कोणतं आहे? तर स्वातंत्र्य या प्रकारचं आहे. मात्र राज्य लोकसेवेचा अध्यक्ष हा संघ लोकसेवेचा सदस्य, कुठला? संघ लोकसेवेचा सदस्य किंवा अध्यक्ष किंवा अन्य कोणत्याही राज्य लोकसेवेचा अध्यक्ष होऊ शकतो. जो काही या ठिकाणी राज्य लोकसेवेचा अध्यक्ष आहे तो सेवानिवृत्तीनंतर संघ लोकसेवेचा सदस्य किंवा अध्यक्ष किंवा अन्य कोणत्याही राज्य लोकसेवेचा अध्यक्ष होऊ शकतो. आणि राज्य लोकसेवेचे सदस्य हे संघ लोकसेवेचा सदस्य होऊ शकतात. आता पहा, इथं आपण काय म्हटलंय? राज्य लोकसेवेचा अध्यक्ष म्हटलेला आहे. तर राज्य लोकसेवेचा अध्यक्ष काय काय होऊ शकतो? सेवानिवृत्तीनंतर संघ लोकसेवेचा सदस्य होऊ शकतो किंवा अध्यक्ष होऊ शकतो किंवा अन्य कोणत्याही राज्य लोकसेवेचा अध्यक्ष होऊ शकतो, जर का त्याचं वय या ठिकाणी 62 पूर्ण झालेलं नसेल तर. 62 पूर्ण झालेलं नसेल तर अन्य राज्य लोकसेवेचा तो अध्यक्ष होऊ शकतो. किंवा आता वरती आपल्याकडे संघ लोकसेवेच्या बाबतीत विचार केला तर तिथं वयाची मर्यादा आहे 65 वर्ष. तर त्यामुळे तो तिथं संघ लोकसेवेचा सदस्य अथवा अध्यक्ष विचार घेतला जाऊ शकतो. तर त्यामुळे या ठिकाणी जर का त्याचं वर्ष 62 पूर्ण झालेलं नसेल तर तो अन्य राज्य लोकसेवेचा या ठिकाणी अध्यक्षपदी जाऊ शकतो. किंवा त्याचं वय जर या ठिकाणी 62 पूर्ण झालेलं नसेल तर तो संघ लोकसेवेचा सदस्य किंवा अध्यक्ष म्हणून विचार घेतला जाऊ शकतो, कारण की तिथं वयाची मर्यादा 65 वर्ष आहे, 65 आहे. आणि जो काही राज्य लोकसेवेचा सदस्य आहे, राज्य लोकसेवेचा जो काही सदस्य आहे तो संघ लोकसेवेचा सदस्य किंवा अध्यक्ष किंवा त्याच राज्य लोकसेवेचा किंवा अन्य राज्य लोकसेवेचा अध्यक्ष होऊ शकतो. म्हणजे राज्य लोकसेवेच्या सदस्याला कोणतं स्वातंत्र्य आहे? तर तो यूपीसीचा सदस्यही होऊ शकतो, अध्यक्षही विचारात घेतला जाऊ शकतो किंवा त्याच राज्य लोकसेवेचा तो अध्यक्ष म्हणून सुद्धा विचार घेतला जाऊ शकतो किंवा अन्य राज्य लोकसेवेचा सुद्धा अध्यक्ष म्हणून सुद्धा तो विचारात घेतला जाऊ शकतो. हे स्वातंत्र्य त्याला आहे. म्हणजे भलेही आपल्याकडे राज्य लोकसेवेच्या अध्यक्ष व सदस्याला सेवानिवृत्तीनंतर भारत सरकारच्या किंवा राज्य शासनाच्या नियंत्रणाखाली नोकरी करता येत नसली तरी त्यांना हे सर्व प्रकारचं स्वातंत्र्य आहे हे आपल्याला स्पष्ट करता येऊ शकतं. तर त्यामुळे या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की कलम 316(2) नुसार असणाऱ्या या कार्यकालाचा विचार करत असताना कलम 319 नुसार असणारे निर्बंध आणि त्याचे स्वातंत्र्य याचाही संदर्भ आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. त्यानंतर आणि विशेष म्हणजे मी आणखीन सांगतो की याच्यावर आयोगाने प्रश्न बऱ्याच वेळा विचारलेले आहेत. या कलम 319 मधल्या तरतुदीविषयी सुद्धा आयोगाने बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर खालीलपैकी कोणती विधाने भारतीय राज्यघटनेतील तरतुदीनुसार कोणताही व्यवसाय करण्याच्या अथवा कोणताही धंदा व्यापार करण्याच्या मूलभूत अधिकाराच्या अनुषंगाने खरी आहेत?
कोणताही व्यवसाय धंदा व्यापार करण्याकरता नागरिकाकडे सुयोग्य औद्योगिक अथवा व्यावसायिक अर्हता असणे अनिवार्य करण्याचा अधिकार राज्यसंस्थेला आहे. राज्य शासनाची एखादी संस्था एखादा व्यापार उद्योग करीत असेल तर तो करण्यापासून नागरिकाला वंचित करण्याचा अधिकार राज्यसंस्थेला असेल. अशी कोणतीही बंधने कायदा करूनच नागरिकांवर लादता येईल. अशी बंधने प्रशासकीय आदेशाद्वारेही लादता येतील. पर्याय उत्तरे ए आणि डी, सी आणि डी, ए बी आणि सी, ए बी सी आणि डी. मग आता पहा, इथं जो काही प्रश्न विचारला गेलेला आहे तो भारतीय राज्यघटनेतल्या मूलभूत हक्कांच्या अनुषंगाने असणाऱ्या स्वातंत्र्याच्या हक्काच्या रचनातील तरतुदीचे प्रश्न विचारलेला आहे. विशेषतः आपण कलम 19 मधल्या तरतुदीचा विचार करू शकतो मूलभूत हक्कामध्ये, की जिथं व्यवसाय व्यापार करण्याविषयीचं स्वातंत्र्य आपल्याकडे मान्य केलेलं आहे. तर एकंदरीत या कलम 19 मधल्या व्यवसाय व्यापार करण्याच्या स्वातंत्र्याच्या रचनातून ज्या काही तरतुदी घटनेमध्ये विचार घेतलेल्या आहेत त्या संबंध तरतुदींचा विचार करून हा प्रश्न विचार घेतलेला आहे. तर मग आता पहा की खालीलपैकी कोणती विधाने भारतीय राज्यघटनेतील तरतुदीनुसार कोणताही व्यवसाय व्यापार अथवा धंदा करण्याच्या मूलभूत अधिकाराच्या अनुषंगाने खरी आहेत. खरी विधाने आपल्याला शोधायची आहेत. मग आता पहा की पहिलं विधान की कोणताही व्यवसाय व्यापार करण्याकरता नागरिकाकडे सुयोग्य औद्योगिक अथवा व्यावसायिक अर्हता असणे अनिवार्य करण्याचा अधिकार राज्यसंस्थेला आहे. अर्हता म्हणजेच पात्रता अनिवार्य करण्याचा अधिकार राज्यसंस्थेला आहे. तर हे बरोबर विधान आहे. का? कारण की एक प्रकारे भारतातल्या जनतेला कोणत्याही प्रकारचं स्वातंत्र्य, कोणत्याही प्रकारे व्यवसाय करण्यास स्वातंत्र्य, व्यापार करण्यास स्वातंत्र्य हे जरी बहाल केलेलं असलं तरी ते कायदेशीररित्या या ठिकाणी विचारात घेतलं गेलेलं आहे. त्यासाठीचे वेगवेगळ्या प्रकारचे कायदेही केलेले आहेत. जसं आपण म्हणू शकतो किंवा शॉप ॲक्ट 1948 किंवा दुकान अधिनियम याबाबतचा कायदा जो काय तो 1948. तर अशा प्रकारच्या या शॉप ॲक्टच्या कायद्याच्या माध्यमातून तुम्ही कोणत्याही प्रकारचा धंदा व्यापार किंवा व्यवसाय जो काय तो करू शकता. पण त्याकरता या शॉप ॲक्ट खाली असणारं जे काही लायसन आहे किंवा परवाना जो काय तो त्यांना तुम्हाला प्राप्त करता आला पाहिजे किंवा तो मिळाला पाहिजे. तो तुम्हाला जर मिळालेला असेल तरच तुम्ही तशा प्रकारचा व्यवसाय व्यापार किंवा धंदा करू शकता. किंबहुना या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं मेडिकलचं दुकान जरी टाकायचं असलं तर त्याकरता तुमच्याकडे डी फार्मसी किंवा बी फार्मसी संबंधीची जी काही कायदेशीर पातळीवर डिप्लोमा डिग्री जी काय ते असणं अपेक्षित आहे. तरच तुम्हाला मेडिकल शॉप जे काय ते विचार घेता येऊ शकतं. तर त्यामुळे इथे कायदेशीर आधारावर या ठिकाणी बंधनं घातलेली आहेत की ज्या कायदेशीर आधारावर ती अर्हता पात्रता त्या व्यवसाय व्यापाराच्या रचनातून राज्यसंस्था निश्चित करू शकते. तर त्यामुळे कलम 19च्या रचनातून विचार जर केला तर या ठिकाणी हे विधान बरोबर आहे. दुसरं विधान की राज्य शासनाची एखादी संस्था एखादा व्यापार उद्योग करीत असेल तर तो करण्यापासून नागरिकाला वंचित करण्याचा अधिकार राज्यसंस्थेला असेल तर हेही या ठिकाणी बरोबर आहे. कारण की जर का एखादा उद्योग किंवा एखादा व्यापार स्वतः राज्य शासनाकडून केला जात असेल तर तशा प्रकारचा उद्योग किंवा व्यापार नागरिकाला करता येणार नाही अशा प्रकारचं बंधन राज्यसंस्था घालू शकते. जर तो स्वतःचा राज्य शासनाचा तसा उद्योग असेल व्यापार असेल आणि विशेष म्हणजे या ठिकाणी तो एक महत्त्वपूर्ण अशा सुरक्षेशी संबंधित गोष्टींशी तो व्यापार उद्योग असेल तर मग अशा वेळेस या ठिकाणी राज्यसंस्था संबंधित व्यापार उद्योग किंवा त्या सेवेवर सुद्धा एक प्रकारे बंदी जी काय ती घालू शकते किंवा एक प्रकारे प्रतिबंधित करू शकते आणि संबंधित नागरिकाला त्या प्रकारचा उद्योग व्यापार व्यवसाय करण्यापासून वंचित करू शकते. आणि म्हणून हेही विधान जे काय आहे ते बरोबर आहे. म्हणजे तर पहा की जेव्हा आपण मूलभूत हक्कांच्या बाबतीत म्हणतो किंवा मूलभूत हक्कांचं स्वरूप नकारात्मक आहे तर ते या अर्थाने सांगता येईल की भलेही नागरिकांना मूलभूत हक्कांच्या माध्यमातून स्वातंत्र्य व्यवसाय करण्याचं प्राप्त झालेलं असलं, व्यापार करण्याचं प्राप्त झालेलं असलं, धंदा करण्याचं स्वातंत्र्य प्राप्त झालेलं असलं तरी असे काही उद्योग की जे राज्यसंस्थेकडून चालवले जातात तर अशा व्यापार उद्योगामध्ये राज्यसंस्थेची मक्तेदारी विचारात घेता राज्यसंस्था संबंधित नागरिकाला त्या प्रकारचा व्यापार व्यवसाय करण्यापासून वंचित करू शकतं. तसा अधिकार राज्यसंस्थेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी हेही विधान जे बी जे विधान आहे तेही बरोबर आहे. अशी कोणतीही बंधने कायदा करूनच नागरिकांवर लादता येतील तर सी पण विधान बरोबर आहे. कारण की ज्यावेळेस अशा प्रकारची कायदेशीर बंधनं लादायची असतात त्यावेळेस या ठिकाणी राज्य शासनाला तशा प्रकारची बंधनं कायदा करूनच लादता येऊ शकतात हे तर म्हणणं बरोबर आहे. कारण की कायद्याशिवाय अशा प्रकारची बंधने लादता येऊ शकत नाहीत. कायदा करूनच ती बंधने लादावी लागतात आणि म्हणून या ठिकाणी सी देखील विधान बरोबर आहे. अशी बंधने प्रशासकीय आदेशाद्वारेही लादता येतील हे मात्र या ठिकाणी चुकीचं आहे. की अशा प्रकारची एक प्रकारे व्यवसाय व्यापार उद्योगांच्या बाबतची जी काही बंधनं आहेत ती प्रशासकीय आदेशाद्वारे लादता येत नाहीत.
त्याकरता विधिमंडळामध्ये असणारा जो काही चर्चेचा भाग आहे तो पूर्ण झाला पाहिजे, त्याविषयीचं विधेयक मांडलं गेलं पाहिजे, त्याविषयीचा कायदा झाला पाहिजे आणि मगच या ठिकाणी अशा प्रकारची बंधने कायदेशीर पातळीवर लादता येऊ शकतात. कोणत्याही प्रकारच्या प्रशासकीय आदेशाद्वारे अशा प्रकारची बंधने जी काय ती लादता येऊ शकत नाहीत आणि म्हणून प्रशासकीय आदेशाद्वारेही अशी बंधने लादता येतील असं म्हणणं चुकीचं आहे. आता पहा की एकंदरीत ही ABC मधली जी काही विधानं आहेत ती भारतीय राज्यघटनेतल्या कलम 19(6) मधल्या कलम 19(6)(1)(2) नुसार या ठिकाणी विचार घेतली गेलेली आहेत. कलम 19(6) मधील 1-2 मधील जी काही तरतुदी आहेत त्या तरतुदीनुसार ही संबंध ABC ही विधाने जी काही आपल्याला सांगता येतील. म्हणून भारतीय राज्यघटनेतल्या कलम 19(6) या कलमातील उपकलम 1-2 नुसार असणारी ही संबंध विधाने आहेत आणि ती सर्व अर्थाने बरोबर आहेत आणि म्हणून ABC हे उत्तर आपल्याला स्पष्ट करता येईल. पर्याय क्रमांक 3. मग पहा, घटनेच्या कलम 19(6)(1)(2) नुसार कोणताही व्यवसाय धंदा व्यापार करण्याकरता नागरिकांकडे सुयोग्य औद्योगिक अथवा व्यावसायिक अर्थ असणे अनिवार्य करण्याचा अधिकार राज्यसंस्थेला आहे हे स्पष्ट करता येतं. त्यानंतर दुसरं जे विधान आहे की राज्यशासनाची एखादी संस्था एखादा व्यापार उद्योग करीत असेल तर तो व्यापार करण्यापासून नागरिकाला वंचित करण्याचा अधिकार राज्यसंस्थेला आहे आणि अशी कोणतीही बंधने राज्य कायदा करूनच नागरिकांवर लादू शकतं. तर या अर्थाने या ठिकाणी ही संबंध विधानं या घटनेच्या कलम 19(6)(1)(2) नुसार या ठिकाणी बरोबर आहेत. तर त्यामुळे उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, आंतरराज्यीय नद्या व नद्याखोरे विवादांबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर मित्रांनो, एक लक्षात घ्या की मी वारंवार या ठिकाणी कलम 262 आणि 262(1)(2) विषयी जे काही प्रश्न आहे ते सांगत चाललेलं आहे. मागच्याही वेगवेगळ्या प्रकारच्या 2-3 व्हिडिओजमध्ये मी या ठिकाणी या नदी जल विवाद निवारण मंडळाच्या दृष्टिकोनातून असणारे प्रश्न सांगितले होते. या पाठीमागचा हेतू काय, तर तुम्ही जर या ठिकाणी मागच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिका काढून पाहिल्या किंवा एक प्रकारे या ठिकाणी गट ब गट कच्याही मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिका काढून पाहिल्या तर केंद्र राज्य प्रशासकीय संबंधामधल्या या टॉपिकवर विशेषतः नदी जल विवाद निवारण मंडळ किंवा नदी पाणी विवाद निवारण मंडळ या टॉपिकवर अधिकाधिक प्रश्न विचारलेले आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे प्रश्न विचारण्याचं प्रमाण त्यावरचं जे काय आहे ते सलग आहे किंवा बऱ्या प्रमाणात आहे आणि म्हणून या ठिकाणी या टॉपिकवरचा जो प्रश्न आहे तो वेगवेगळ्या अँगलने कशा पद्धतीने परीक्षांमध्ये विचारलेला आहे याचा संदर्भ मी वारंवार देतोय. तर आता पहा, इथं जो प्रश्न दिलेला आहे काय म्हटलेलं आहे की आंतरराज्यीय नद्या व नद्याखोरे विवादांबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? संसद कायदा करून आंतरराज्यीय नदी अथवा नदीखोऱ्यातील पाणी वापर वाटप अथवा नियंत्रण याबाबत तरतूद करू शकते. विधान बरोबर आहे. कलम 262(1) नुसार हे विधान पूर्णतः बरोबर आहे. संसद कायदा करून अशा आंतरराज्यीय जलविवादाबाबत सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार बंदित करू शकत नाही म्हटलेलं आहे. नाही, तर हे विधान चुकीचं आहे. का, तर एक प्रकारे संसद कायदा करून अशा आंतरराज्यीय जलविवादाबाबत सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार बंदित करू शकते असं म्हणणं बरोबर आहे. बंदित करू शकते, पण इथं या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, बंदित करू शकत नाही असं म्हटलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी बंदित करू शकते हे खऱ्या अर्थाने बरोबर आहे. कलम 262(2) मधील तरतुदीचा विचार करता बंदित करू शकते असं म्हणणं खऱ्याने बरोबर आहे, पण इथं नाही असं म्हटलेलं असल्यामुळे हे विधान चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 3, संसद कायद्याद्वारे उच्च न्यायालयाचे अथवा इतर कनिष्ठ न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रातून हा विषय वगळण्याची तरतूद करू शकते. हे विधान बरोबर आहे. हे विधान सुद्धा कलम 262(2) नुसारच बरोबर आहे. का, तर संसद अशा प्रकारच्या वादामध्ये किंवा विवादामध्ये सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय या किंवा अन्य न्यायालय यांच्याबाबतची जे काही अधिकारिता आहे ते त्यांना वापरता येणार नाही अशी तरतूद करू शकते असा उल्लेख 262(2) मध्ये केलेला आहे की सर्वोच्च न्यायालय असो किंवा अन्य कोणतेही न्यायालय असो यांना अधिकारता वापरता येणार नाही अशा प्रकारची तरतूद संसद कायद्याद्वारे करू शकते किंवा संसदेला कायद्याद्वारे तशी तरतूद करता येईल असा उल्लेख 262(2) मध्ये केलेला असल्यामुळे एक प्रकारे हे विधान जे काय आहे ते 3 नंबरचं बरोबर आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश यामधील कृष्णा पाणी वाटप लवाद तंटा हा राज्यघटनेच्या कलम 262च्या तरतुदीनुसार जाहीर करण्यात आलेला आहे. तर हेही या ठिकाणी एक प्रकारे विधान बरोबर आहे. कारण की आपल्याकडे कृष्णा पाणी वाटप लवाद तंटा असो किंवा एक प्रकारे कावेरी पाणी वाटप वाद असेल, सतलज यमुना वाद असेल, अशा कोणत्याही प्रकारची या ठिकाणी 2 किंवा 2पेक्षा अधिक घटक राज्यातील पाणी तंट्याचे वाद असतील तर त्यांच्याकरता
जी काही लवाद स्थापन करण्याविषयीची तरतूद केली गेलेली आहे ती कलम 262 नुसारच विचार घेतली गेलेली आहे पाणी तंटा अधिनियम 1956च्या आधारावर. तर त्यामुळे या ठिकाणी कलम 262च्या तरतुदीनुसार जाहीर करण्यात आलेला हा तंटा किंवा एक प्रकारे लवाद आहे असं म्हणायला जागा उरते. आणि म्हणून या ठिकाणी 1, 3, 4 ही विधाने बरोबर आहेत, मात्र 2 नंबरचं विधान जे काय ते चुकीचं आहे. तर फक्त आपल्याला या ठिकाणी चुकीचं विधान विचारलं होतं की चुकीचं विधान कोणतं आहे, तर पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपल्याला स्पष्ट करता येईल, कारण की हे विधान चुकीचं आहे म्हणून. माधपा भारतातील आंतरराज्यीय नदी जलविवादांचे निवारण करण्याच्या दृष्टीने भारतीय घटनेत कलम 262(1) आणि 262(2) मध्ये तरतुदी केलेली आहे. 262(1) मधली जी तरतूद आहे की जी या पहिल्या 1 नंबरच्या विधानामध्ये आपल्याला स्पष्ट करता येते. काय की कलम 262(1) नुसार संसदेला कायद्याद्वारे कोणत्याही आंतरराज्य नदीच्या किंवा नदी खोऱ्यातील पाण्याचा वापर, वाटप किंवा त्यावरील नियंत्रण याबाबतच्या कोणत्याही तंट्याच्या किंवा तक्रारीच्या अभिनिर्णयाकरता तरतूद करता येईल. कुणाला? संसदेला. कशाद्वारे? कायद्याद्वारे. आणि मग अशा प्रकारचा कायद्याद्वारे तरतूद करण्यासाठी आपल्याकडे जो काही विचार केलेला आहे तो कोणत्या कायद्याचा केलेला आहे? पाणी तंटा अधिनियम 1956 या कायद्याद्वारे या प्रकारच्या वेगवेगळ्या वादांचा विचार जो काय तो केलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर त्यामुळे संसदेला कायद्याद्वारे अशी तरतूद करता येईल असं इथं 262(1) नुसार जे स्पष्ट केलेलं आहे ते आपला या पहिल्या विधानामध्ये पाहायला मिळतं. त्यानंतर कलम 262(2) नुसारचा जो संदर्भ आहे तो आपल्याला या ठिकाणी या पर्याय क्रमांक 2 मध्ये आणि 3 मध्ये याचा संदर्भ आपल्याला लक्षात येऊ शकेल. माता पहा, कलम 262(2) नुसार संसदेस कायद्याद्वारे खंड 1 मध्ये उल्लेख केलेल्या, खंड 1 मध्ये म्हणजे या वरच्या कलम 262(1) मध्ये उल्लेख केलेल्या अशा कोणत्याही तंट्याच्या किंवा तक्रारीच्या बाबतीत, अशा कोणत्याही तंट्याच्या किंवा तक्रारीच्या बाबतीत म्हणजे कोणत्या तंट्याच्या किंवा तक्रारीच्या बाबतीत, तर आंतरराज्यीय नदीच्या खोऱ्यातील पाण्याचा वापर, वाटप किंवा त्यावरील नियंत्रण याबाबतच्या तंट्याच्या किंवा तक्रारीच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालय किंवा अन्य कोणत्याही न्यायालयाला, मग त्यात उच्च न्यायालय असो किंवा कनिष्ठ न्यायालय असो, अशा कोणत्याही अन्य न्यायालयाला अधिकारिता वापरता येणार नाही अशी तरतूद करता येईल. कोणाला करता येईल? तर संसदेस करता येईल. 262(2) नुसार संसदेस कायद्याद्वारे अशा प्रकारची तरतूद करता येईल की या प्रकारच्या तंट्यामध्ये किंवा तक्रारीच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालय किंवा अन्य कोणत्याही न्यायालयाला अधिकारिता वापरता येणार नाही अशी संसदेस तरतूद करता येईल. तर मग इथं या ठिकाणी बंदित करू शकत नाही असं म्हटलेलं होतं, कारण की इथं बंदित करू शकत नाही तर बंदित करू शकते हे यावरून आपल्याला स्पष्ट करता येईल. आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी विषय वगळण्याची तरतूद करू शकते, कनिष्ठ न्यायालय आणि इतर अधिकार क्षेत्रातून अशा प्रकारची वगळण्याची तरतूद करू शकते, हेही बरोबर आहे. पण इथं नाही असा उल्लेख केला असल्यामुळे या ठिकाणी हे चुकीचं आहे. तर या ठिकाणी आपलं उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढे जाण्याच्या आधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेकच्या माध्यमातून आपल्या ॲपद्वारे ज्या काही मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने चालणाऱ्या बॅचेस आहेत, सुरू असणाऱ्या बॅचेस आहेत, त्याच्याविषयी थोडक्यात माहिती घेऊया. सध्या आपली गट ब, गट क मुख्य परीक्षेच्या प्रश्नातून असणारी जी काही बॅच आहे ती सुरू आहे. फक्त 1200 रुपयाच्या फीसमध्ये या ठिकाणी संबंध गट ब, गट क मुख्य परीक्षेचा राज्यव्यवस्थेचा जो सिलेबस आहे तो आपल्याला सुधारित अभ्यासक्रमानुसार याच्यामध्ये अवेलेबल आहे. मुख्य परीक्षेच्या सुधारित अभ्यासक्रमानुसारच पूर्ण या बॅचची आखणी जी काय ती केलेली आहे. साधारणपणे या ठिकाणी मुख्य परीक्षेच्या सिलेबसमध्ये जे काही सुधारित अभ्यासक्रम विचारात घेतलेला आहे त्या सुधारित अभ्यासक्रमाबरोबरच इतर जे काही घटक आहेत की जे परीक्षेमध्ये अगोदर विचारलेले आहेत, विचारले जाऊ शकतात, तर त्याही अनुषंगाने इतरही घटकांचा समावेश या बॅचमध्ये केलेला आहे. मग तो लोकपाल असेल, लोकायुक्त असेल, लोकन्यायालय असेल किंवा न्यायालयीन सक्रियता असेल, जनहित याचिका असेल किंवा एक इतर प्रकारचे जे काही घटक आहेत की ज्यांचाही समावेश या सिलेबसमध्ये आपण केलेला आहे, भले तो एक कंटेंट सिलेबसमध्ये दिलेले नसले तरी. दुसरी गोष्ट या ठिकाणी 59+ व्हिडिओज आणि नोट्सची असणारी बॅच आहे. वॉच टाईम 3 पट आहे, व्हॅलिडिटी 6 महिने आहे. तर एक प्रकारे 50% डिस्काउंटसह गट ब, गट क ची ही मुख्य परीक्षेची बॅच या ठिकाणी आपल्याला अवेलेबल आहे. पूर्व आणि मुख्य दोन्ही परीक्षेचा सिलेबस जो काही त्याच्यामध्ये कव्हर केलेला आहे. त्याचबरोबर भारतीय संविधान आणि राजकारण व कायदे महाराष्ट्राच्या विषय संदर्भासह राज्यसेवा मुख्य परीक्षेचा GS2चा जो पेपर आहे त्यातला पार्ट 1च्या प्रश्नातून असणारा जो सिलेबस आहे तो आपण याच्यामध्ये कव्हर करतोय. फक्त 1300 रुपयाची ही बॅच आहे आणि या बॅचमध्ये या ठिकाणी GS2 पार्ट 1च्या अंतर्गत येणारा जो काही भाग आहे तो आपण कव्हर करतोय. आता पार्ट 1 असा काही आपल्या GS2मध्ये उल्लेख नाही आहे, पण घटक क्रमांक 1 भारताचे संविधान ते घटक क्रमांक 8 निवडणूक प्रक्रिया इथपर्यंतचा जो काही 50% सिलेबस जो आहे GS2 मधला, तर तो आपण या ठिकाणी या पार्ट 1 मध्ये कव्हर करतोय. आणि या पार्ट 1च्या प्रश्नातून असणाऱ्या GS2च्या या बॅचची जी काही फीस आहे ती फक्त 1300 रुपये आहे.
आणि साधारणपणे या बॅचमध्ये 80+ व्हिडिओज प्लस नोट्स प्राप्त होणार आहेत. वॉच टाईम 3 पट आहे आणि व्हॅलिडिटी आहे 8 महिने. तर एकंदरीत या ठिकाणी ही जी काही ऑनलाईन बॅच आहे ती केवळ 1300 रुपयामध्ये या घटक 1 पासून ते घटक 8 पर्यंतची असणारी ऑनलाईन बॅच आहे GS2च्या अनुषंगाने. आता आपण म्हणाल की एक GS2 पार्ट 2 आहे का, तर निश्चितपणे तोही आहे. आगामी कालखंडामध्ये ती पण बॅच आपली सुरू होणार आहे, पण त्यामध्ये आपण या ठिकाणी फक्त नवीन घटकांचा विचार करतोय. GS2 पार्ट 2च्या अंतर्गत स्पेशल बॅच म्हणून आपण त्याचा विचार करतोय. आणि फक्त नवीन घटक म्हणजे नेमके कोणते, तर एक प्रकारे या ठिकाणी भारतीय प्रशासनाचा उगम असेल किंवा सार्वजनिक धोरण असेल किंवा एक प्रकारे कृषी अर्थशास्त्र किंवा ग्रामीण अर्थव्यवस्था, कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था, हरित क्रांती, धवल क्रांतीशी रिलेटेड असणारा पार्ट असेल. तर असे जे काही कायद्यांच्या पातळीवर नव्याने समावेश केलेले घटक असतील, प्रशासकीय कायद्यासारखा टॉपिक असेल, तर असे जे काही या ठिकाणी टॉपिक आहेत की ज्यांचा संदर्भ या ठिकाणी आपल्याला सहसा योग्य पद्धतीने मिळत नाही किंवा मिळायला थोडंसं अडचणीत आहे, तर अशा फक्त नवीन घटकांशी संबंधित असणारी GS2 पार्ट 2ची स्पेशल बॅच जी काय आहे फक्त नवीन घटकांच्यासह, तीसुद्धा लवकरच आपली सुरू होणार आहे. तर सध्या या ठिकाणी या 2 बॅचेसविषयी कोणत्याही प्रकारची एन्क्वायरी करायची असेल मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने, तर तुम्ही या कॉन्टॅक्ट नंबरवर त्याबाबतची एन्क्वायरी करू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी ज्यांना कोणाला व्हिडिओज बेसिसवर बॅच नको आहेत, फक्त नोट्स बेसिसवर बॅच हवे आहेत, त्यांच्याकरता या ठिकाणी गट ब गट क मुख्य परीक्षेची असणारी 540 रुपयांची जी काही बॅच आहे ती सध्या सुरू आहे. यामध्ये फक्त या राज्यव्यवस्था घटकाच्या जी काही सिलेबस आहे त्या सिलेबसच्या अनुषंगाने असणारे संबंध नोट्स प्राप्त होतील. या संबंध नोट्स सुधारित अभ्यासक्रमाप्रमाणेच असणाऱ्या नोट्स आहेत. एकूण 40+ PDF फाईल्स आहेत. घटकनिहाय प्रश्न विश्लेषण असणारे हे नोट्स याच्यामध्ये प्राप्त होतील आणि PDF डाउनलोड करून प्रिंट पण काढता येऊ शकेल. तसंच GS2च्या संबंध पेपरच्या नोट्स जर आपल्याला घटक 1 पासून ते घटक 20 पर्यंत म्हणजे भारताचे संविधान या घटकापासून ते सार्वजनिक धोरण या घटकापर्यंतचे संबंध नोट्स सगळ्या सब कंटेंटसह या ठिकाणी या पेपरमध्ये फक्त 1500 रुपयाच्या फीसमध्ये प्राप्त होतील. तर यामध्ये GS2च्या संपूर्ण नोट्स, संपूर्ण पेपरच्या एकूण 100+ PDF फाईल्स आहेत. सुधारित अभ्यासक्रमाप्रमाणेच्या सर्व नोट्स आहेत, म्हणजे जुलै 2020च्या सुधारणा झालेल्या अभ्यासक्रमानुसारच, आणि PDF डाउनलोड करून प्रिंट पण काढता येऊ शकेल. तर याही दोन्ही बॅचेसविषयीची कोणतीही एन्क्वायरी करायची असेल तर या कॉन्टॅक्ट नंबरवर आपण एन्क्वायरी करू शकता. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. काही राज्य कायदे मंडळे द्विग्रही आहेत, तर त्यांच्यामध्ये विधेयक पारित करण्यासंदर्भात असहमती असल्यास कोणता पर्याय उपलब्ध असतो? असहमती असल्यास म्हटलेलं आहे, म्हणजेच मतभेद असल्यास. पण प्रश्न नीट समजून घ्या की काही राज्य कायदेमंडळे द्विग्रही आहेत, म्हणजे तिथं विधानसभा आणि विधान परिषद अशा प्रकारची या ठिकाणी एक प्रकारे 2 सभागृह आहेत. तर मग एक प्रकारे विधानसभा आणि विधान परिषद असणारी जी काही द्विग्रही कायदेमंडळे आहेत त्यांच्यामध्ये विधेयक पारित करण्यासंदर्भात किंवा मंजूर करण्यासंदर्भात काही मतभेद असल्यास किंवा असहमती असल्यास कोणता पर्याय उपलब्ध असतो? पर्याय क्रमांक 1, राज्यपाल दोन्ही सदनांची संयुक्त बैठक बोलावतात आणि त्यामध्ये बहुमताने निर्णय होईल तो मान्य होतो. राज्यपालांचा निर्णय अंतिम असतो. विशिष्ट मुदत संपल्यानंतर विधानसभेचा निर्णय अंतिम असतो. सदर बाब निर्णयाकरता राष्ट्रपतींकडे पाठवली जाते. तर आता मित्रांनो एक लक्षात घ्या की कलम 108 खाली असणारी जी काही संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीची जी तरतूद आहे ती इथं राज्य विधिमंडळाच्या बाबतीत लागू होत नाही. संसदेच्या बाबतची जी काही संयुक्त बैठकीची तरतूद कलम 108 मध्ये घटनेमध्ये नमूद केलेली आहे ती तरतूद या ठिकाणी राज्य विधिमंडळाला लागू होत नाही. का? कारण की याचं उत्तरच आपल्या या ठिकाणी या पहिल्याच वाक्यामध्ये मिळतं की काही राज्य कायदेमंडळे द्विग्रही आहेत. म्हणजे सर्वच राज्य कायदेमंडळे किंवा सर्वच राज्य विधिमंडळे द्विग्रही आहेत का? तर नाही आहेत. तर भारतातली काही ठराविकच अशी घटक राज्य आहेत की जिथं विधिमंडळाची 2 सभागृह आहेत. मात्र इतर घटक राज्यामध्ये विधिमंडळाची 2 सभागृह नाही आहेत, फक्त विधानसभा हे एकच सभागृह आहे. तर ज्या घटक राज्यामध्ये विधान परिषद हे सभागृह नाही आहे तर मग तिथं या ठिकाणी अशा प्रकारच्या असहमतीचा प्रश्न उपस्थितच होत नाही आणि म्हणून या ठिकाणी आपल्याकडे राज्य विधिमंडळांच्या बाबतीत कलम 108ची तरतूद लागू होत नाही. का? तर या ठिकाणी सर्वच घटक राज्यांच्या अंतर्गत द्विग्रही कायदेमंडळ नाही आहे. त्यामुळे संसदेच्या संयुक्त बैठकीची जी तरतूद या ठिकाणी कलम 108 खाली आपल्याला पाहायला मिळते की राज्यसभा आणि लोकसभा यांच्यामध्ये एखाद्या विधेयकाच्या पारित करण्यावरून जर मतभेद झाले असतील तर राष्ट्रपती संयुक्त बैठक संसदेची बोलावू शकतात. तशी तरतूद या ठिकाणी राज्य विधिमंडळाला लागू होत नाही आणि त्यामुळे पहिल्या पर्यायाचा विचार करण्याची गरजच पडणार नाही की राज्यपाल दोन्ही सदनांची संयुक्त बैठक बोलावतात तो त्यामध्ये बहुमताने निर्णय होईल तो मान्य होतो याचा विचार करण्याची गरज नाही. राज्यपालांचा निर्णय म्हणते अंत असतो हेही विचार घेण्याची गरज नाही आहे. कारण की आपल्याकडे इथं प्रश्न काय विचारलेला आहे की दोन्ही सभागृहामध्ये पारित करण्यावरून जर असहमती असेल तर या ठिकाणी काय प्रक्रिया होते?
तर इथं राज्यपालाचा प्रश्नच येत नाही, कारण की राज्यपालाकडे त्या प्रकारचे विधेयक दोन्ही सभागृहांनी संमत गेल्यानंतरचाच प्रश्न आहे. तर त्यामुळे राज्यपालांचा निर्णय अंतिम असतो असं म्हणणं सुद्धा चुकीचं आहे. राहिला प्रश्न तिसऱ्या पर्यायाचा की विशिष्ट मुदत संपल्यानंतर विधानसभेचा निर्णय अंतिम असतो, तर हे विधान या ठिकाणी बरोबर आहे. कारण की जनरली आपल्याकडे आपल्या लक्षात येईल की भारतातल्या ज्या घटक राज्यामध्ये द्विगृही कायदेमंडळ आहे तिथं जरी द्विगृही कायदेमंडळ असलं तरी अधिकाधिक वर्चस्व विधानसभेचंच आहे. घटनेच्या स्तरावर जर आपण विचार केला तर विधानसभेलाच अधिकाधिक अधिकार बहाल केलेले आहेत. म्हणजे कशा पद्धतीने की एखादं विधेयक की जे या ठिकाणी विधानसभेने पारित करून विधान परिषदेकडे पाठवलेलं आहे, तर विधान परिषदेने संबंधित विधेयक 3 महिन्याच्या आत 3 महिन्यांच्या आत या ठिकाणी पारित करणं अपेक्षित आहे. कोणी? विधान परिषदेने. एखादं विधेयक विधानसभेने पारित करून विधान परिषदेकडे पाठवलं असेल तर विधान परिषदेने ते विधेयक 3 महिन्याच्यात पारित करणं अपेक्षित आहे. आणि जर का समजा ते विधेयक या ठिकाणी विधान परिषदेने पारित केलं नाही तर विधानसभा पुन्हा ते विधेयक पारित करून या ठिकाणी विधान परिषदेकडे पाठवतं आणि एक प्रकारे विधान परिषदेने पुन्हा ते पारित केलेले विधेयक 1 महिन्याच्या आत मंजूर करणं अपेक्षित आहे. 1 महिन्याच्या आत. पण जर का विधान परिषदेने ते 1 महिन्याच्या आत मंजूर केलं नाही तर विधानसभा संबंधित विधेयक मंजूर झालं असं समजते किंवा ती मानते. तर त्यामुळे या ठिकाणी ही जी काही विशिष्ट मुदत असा जो उल्लेख केलेला आहे तो त्या अर्थाने आहे की पहिल्यांदा असणारी 3 महिन्यांची मुदत आणि जर का समजा त्या कालावधीमध्ये विधान परिषदेने ते विधेयक पारित केलं नाही तर एक प्रकारे नंतर 1 महिन्याच्या आतमध्ये त्यांनी ते विधेयक पारित केलं पाहिजे. पण जर का त्याही वेळेस त्यांनी पारित केलं नसेल तर विधानसभा ते विधेयक मंजूर झालं असं समजते किंवा एक प्रकारे मानते. तर त्यामुळे या ठिकाणी या विशिष्ट मुदतीचा विचार करता हे विधान जे काय आहे ते बरोबर आहे. आणि म्हणून हेच उत्तर आपल्याला सांगता येईल की जेव्हा अशा प्रकारच्या विधेयक पारित करण्यासंदर्भात असहमती झालेली असेल या दोन्ही सभागृहांच्या पातळीवर तर हा पर्याय जो काय आहे तो उपलब्ध असतो की विशिष्ट मुदत संपल्यानंतर विधानसभेचा निर्णयच अंतिम समजला जातो. का तर विधानसभा ही या ठिकाणी ते विधेयक पारित झालं असं समजत असते जर विधान परिषदेने ते पारित केले नसेल या दोन्ही कालावधीमध्ये. तर या अर्थाने पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपल्याला स्पष्ट करता येईल. या ठिकाणी सदर बाब निर्णयाकरता राष्ट्रपतीकडे पाठवली जाते याचाही संदर्भ विचार घेण्याची काही गरज नाही आहे. मग आता पहा, संसद कलम 108 संयुक्त अधिवेशन बैठक राज्य विधिमंडळाच्या बाबतीत ही तरतूद लागू होत नाही कारण की सर्वच घटक राज्यात विधान परिषदेत सभागृह नाही आहे या अर्थाने. आणि जर विधानसभेने एका विधेयक मंजूर करून ते विधान परिषदेकडे पाठवलं तर ते विधेयक विधान परिषदेने 3 महिन्यांच्या आत मंजूर केले नाही तर विधानसभा ते पुन्हा मंजूर करून या ठिकाणी या विधान परिषदेकडे पाठवते आणि विधान परिषदेने ते परत आलेलं जे काही विधेयक आहे विधान सभेकडून पास होऊन ते विधेयक विधान परिषदेने जर 1 महिन्याच्या आत मंजूर केलं नाही तर ते मंजूर झालं असं मानलं जातं कुणाकडून? विधानसभेकडून. आणि मग ते राज्यपालांकडे पाठवलं जातं. तर ही झाली एक प्रोसेस की ज्या प्रोसेसमध्ये या ठिकाणी विधानसभा एखादं विधेयक पारित करून विधान परिषदेकडे पाठवते आणि विधान परिषदेने ते 3 महिन्याच्यात पारित केलं पाहिजे. जर का ते झालं नाही तर रिपीट अगेन विधानसभा मंजूर करून ते विधान परिषदेकडे पाठवतं आणि विधान परिषदेने ते 1 महिन्याच्यात पारित केलं पाहिजे. आणि जर का विधान परिषदेने ते पारित केलं नाही तर विधानसभा ते विधेयक मंजूर केले झाले असे मानते. का तर या ठिकाणी तिथं विधानसभेचा निर्णय हा अंतिम असतो. पण जर प्रोसेस उलटी झालेली असेल, उलटी म्हणजे काय तर जेव्हा या ठिकाणी एखादं विधेयक विधान परिषदेत प्रथम मांडलं गेलेलं असेल, कारण की इथं विधानसभेने पारित करून विधान परिषदेकडे पाठवलेलं आहे, पण इथं या ठिकाणी त्याच्या विरुद्ध आहे की एक प्रकारे एखादं विधेयक विधान परिषदेने प्रथम मांडलेलं आहे आणि मंजूर करून ते विधानसभेकडे पाठवलेलं आहे. तर बंधन नाही की विधानसभेने ते पारित केलंच पाहिजे किंवा मंजूर केलंच पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी विधान परिषदेने प्रथम मांडले व मंजूर करून विधानसभेकडे पाठवले आणि विधानसभेने जर ते विधेयक नामंजूर केले तर ते तेथेच नामंजूर होते. त्याकरता पुन्हा या ठिकाणी अशी प्रोसेस होत नाही की ते नामंजूर झालं म्हणून पुन्हा विधान परिषद पास करून पाठवणं विधानसभेने पासच केलं पाहिजे असं बंधन नसतं. म्हणजे या प्रोसेसमध्ये असो किंवा या प्रोसेसमध्ये असो निर्णय हा कुणाचा अंतिम असतो तर विधानसभेचाच निर्णय हा अंतिम असतो हे आपल्याला इथं सांगता येऊ शकेल. आणि म्हणून एक प्रकारे या प्रोसेसमध्ये आपल्याला स्पष्टपणे सांगता येऊ शकेल जसं मी पहिल्यांदाच म्हटलं की विधानसभेचा अधिकाधिक वर्चस्व आहे, विधानसभेलाच अधिकाधिक अधिकार आहेत या संबंध कायदेशीर प्रक्रियेमध्ये कायदे तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये घटक राज्य विधिमंडळाच्या स्तरावर. त्यानंतर पुढचा प्रश्न, महाराष्ट्राच्या रचनेनंतर 1960 या वर्षी महाराष्ट्र राज्य विधानसभेचे अध्यक्ष कोण होते? श्री ग मावळणकर, श्री त्र्यशी भारदे, श्री स ल सिलम, श्री
शेखर वानखेडे. आता पहा की हा प्रश्न मागे आयोगाने मुख्य परीक्षेमध्येच विचारलेला आहे. तर विचारलंय काय की 1960 या वर्षी महाराष्ट्र राज्य विधानसभेचे अध्यक्ष कोण होते. तर आता लोकसभेचे अध्यक्ष, पहिले अध्यक्ष म्हणून या ठिकाणी आपण विचार करतो ते कोणाचा, तर एक प्रकारे ग.वा. मावळणकरांचा. पण इथं आपल्याला तसं नाही विचारलेलं. आपल्याला काय विचारलेलं आहे की एक प्रकारे 1960 या वर्षी महाराष्ट्र राज्य विधानसभेचे अध्यक्ष कोण होते. तर मित्रांनो एक लक्षात घ्या की ते होते श्री स ल सीलम. 1960 ते 1962 या कालखंडामध्ये महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर किंवा महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर 1960 ते 62 या कालावधीमध्ये श्री स ल सीलम हे या ठिकाणी महाराष्ट्र राज्य विधानसभेचे अध्यक्ष होते. सयाजी लक्ष्मण सीलम असं त्यांचं पूर्ण नाव आहे. तर थोडक्यात आपण त्याला असं म्हणू शकतो की स ल सीलम हे 1960 ते 62 या कालावधीमध्ये महाराष्ट्राच्या राज्य विधानसभेचे अध्यक्ष होते. हे आपल्याला स्पष्ट करता येईल. आणि किंबहुना या ठिकाणी महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर विधानसभेचे असणारे पहिले अध्यक्ष असंही म्हटलं तरी त्याला चुकीचं होणार नाही आहे. तर स ल सीलम हे या ठिकाणी महाराष्ट्राच्या विधानसभेचे 1960 या वर्षी अध्यक्ष होते हे आपलं स्पष्ट करता येईल. आता राहिला प्रश्न या ठिकाणी इतर पर्यायांचा. तर या इतर पर्यायाच्या रचनेसुद्धा असणारे संबंध माहिती पुढे आपण पाहूया. तर पहा श्री ग वा मावळणकर 1937 ते 1946 या कालखंडामध्ये स्वातंत्र्यपूर्व मुंबई विधानसभेचे ते अध्यक्ष होते. कोणत्या? मुंबई विधानसभेचे. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात मुंबई विधानसभेचे अध्यक्ष म्हणून 1937 ते 1946 या कालखंडात ग वा मावळणकरांनी जबाबदारी पार पाडली होती. त्यानंतर त्र्यंबक शिवराम भारते असं यांचं पूर्ण नाव आहे. त्र्यंबक शिवराम भारते. तर त्रेशश भारते 1962 ते 72 या कालखंडात महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष होते. सयाजी लक्ष्मण सीलम म्हणजे स ल सीलम किंवा सीलाम असंही त्यांचं नाव पाहायला मिळतं. तर 1956 ते 60 या कालावधीमध्ये स्वातंत्र्यानंतर मुंबई विधानसभेचे अध्यक्ष होते. म्हणजे ते महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर सुद्धा विधानसभेचे अध्यक्ष होते आणि स्वातंत्र्यानंतर मुंबई विधानसभेचे सुद्धा अध्यक्ष होते. म्हणजे 1956 ते 1960 आणि 1960 ते 62 असं या ठिकाणी यांचा दोन कालखंडाच्या दृष्टीने विचार करता शकतो. एक कालखंड जो आहे 1956 ते 60चा तो स्वातंत्र्यानंतर असणाऱ्या मुंबई विधानसभेच्या अध्यक्षाचा कालखंड आहे आणि 1960 ते 62 हा महाराष्ट्राच्या विधानसभेच्या बाबतीचा अध्यक्षाचा कालखंड आहे. तर त्यामुळे दोन्ही अर्थाने त्यांचा विचार करा. आणि शेखर वानखेडे 1972 ते 1977 या कालखंडामध्ये या ठिकाणी महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष होते. 1972 ते 1977. तर या अर्थाने या ठिकाणी उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 3 स ल सीलम. महाराष्ट्र विधिमंडळ सुवर्णमहोत्सवी वर्ष कोणते? आता असाही प्रश्न मागे आयोगाने विचारलेला. आता जनरली आपल्याला हे माहिती आहे की 1935च्या कायद्याच्या माध्यमातून आपल्याकडे विभिन्न घटक राज्यांच्या स्तरावर द्विगिरी कायदेमंडळाची निर्मिती केली गेली होती. तसं मुंबई प्रांताच्या स्तरावर सुद्धा द्विगिरी कायदेमंडळाची निर्मिती झालेली होती 1935च्या भारतीय संघराज्य कायद्यानुसार. आणि आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये 1937 साली एक प्रकारे मुंबई प्रांतांतर्गत द्विगिरी कायदेमंडळ या अर्थाने विधानसभा विधान परिषदेची स्थापना झालेली होती. तर त्या दृष्टीने विचार जर केला तर 1937 ते 1987 या अर्थाने महाराष्ट्राच्या विधिमंडळाला 50 वर्षे पूर्ण होतात 1987 मध्ये. पण आपल्याला विचारलंय काय की महाराष्ट्र विधिमंडळ सुवर्ण महोत्सवी वर्ष कोणते? 1980, 1985, 1988, 1990. तर उत्तर सांगता येईल 1988. का? कारण की 1987ला या ठिकाणी हे एक प्रकारे 50 वर्ष जे काय आहे ते पूर्ण होतात आणि 87-88 हे सुवर्णोत्सवी वर्ष म्हणून विचारात घेतलं जातं. तर त्या अर्थाने जसं आपल्याकडे सध्या अमृत महोत्सवी वर्ष होतं तर ते कोणत्या अर्थाने होतं तर एक प्रकारे 2022-23 या अर्थाने होतं अमृत महोत्सवी वर्ष. तर या अर्थाने विचार केला तर इथं 87-88 हे जे काय आहे ते सुवर्णमहोत्सवी वर्ष म्हणून सांगता येतं. आणि म्हणून 1988 उत्तर आपल्याला देता येईल की महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या स्तरावर असणारं सुवर्णमहोत्सवी वर्ष कोणते तर 1988 की जे 87-88च्या दृष्टीने विचार घेता येऊ शकेल. आणि विशेष म्हणजे 1937च्या दर्शनातून असणारी महाराष्ट्राच्या विधानसभेची स्थापना किंवा महाराष्ट्राच्या विधिमंडळाची स्थापना याचा विचार करता. तर उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 3. माझा पहा 1935च्या भारत सरकार कायद्याने विधानसभा आणि विधान परिषद असे नामविधान देऊन 2 सभागृहे मुंबई प्रांतात 1937 मध्ये अस्तित्वात आली. कुठं? मुंबई प्रांतात. महाराष्ट्राच्या विधिमंडळाला 1987 मध्ये 50 वर्षे पूर्ण झाली. कधी? 1987 मध्ये. आणि विधिमंडळाच्या सुवर्ण महोत्सवाच्या पहिल्या कार्यक्रमाचे उद्घाटन
सुवर्ण महोत्सवाच्या पहिल्या कार्यक्रमाचे उद्घाटन तत्कालीन उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती डॉक्टर शंकर दयाळ शर्मा यांच्या शुभ हस्ते दिनांक 18 जानेवारी 1988 रोजी झाले. या सुवर्ण महोत्सवाच्या पहिल्या कार्यक्रमाचे उद्घाटन एक प्रकारे या डॉक्टर शंकर दयाळ शर्मा यांच्या शुभ हस्ते 18 जानेवारी 1988 रोजी झाले आणि या समारंभास तत्कालीन लोकसभेचे अध्यक्ष डॉक्टर बलराम जाखड हे देखील उपस्थित होते. तसेच महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सभापती पदी दीर्घकाळ राहिलेले वी.स. पागे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते. तर या अर्थाने हे सुवर्णमहोत्सवी वर्ष 1988 आपल्याला स्पष्ट करता येईल. त्यानंतर पुढे जाण्याच्या आधी आपण पुन्हा एक छोटासा ब्रेक घेऊया आणि आपल्या इतर बॅचेसविषयी थोडक्यात माहिती घेऊया. तर आपल्या इंडियन पॉलिटी बाय वेकेशन या ॲपच्या माध्यमातून या ठिकाणी जी काही इतर बॅचेस राज्यसेवा मुख्य परीक्षा किंवा गट मुख्य परीक्षा उपयोगाचे आहेत त्याचीही थोडक्यात माहिती पाहूया. तर एक लक्षात घ्या की पंचायत राज आणि नागरिक सुशासन स्पेशल बॅच ही पण या ठिकाणी या दोन्ही एक्झामच्या अनुषंगातून उपयोगाची बॅच आहे. फक्त 300 रुपयाच्या फीसमध्ये एकूण 20+ व्हिडिओज, वॉच टाईम 3 पट आणि व्हॅलिडिटी 6 महिने अशा प्रकारची ही बॅच आहे. आणि या बॅचमध्ये संपूर्ण पंचायत राज आणि नागरिक सुशासनाचा जो संबंध अभ्यासक्रम राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये असू द्या अथवा गट मुख्य परीक्षेमध्ये असू द्या तो कव्हर केलेला आहे पेसा कायदा 1996 सह. तर या ठिकाणी ज्या काही संबंध अपडेट या विषयामध्ये झालेले आहेत त्या संबंध अपडेटसह 2023 पर्यंतच्या संबंध अपडेटसह या ठिकाणी हा संबंध जो काही अभ्यासक्रम आहे तो या बॅचमध्ये कव्हर केलेला आहे. तर फक्त 300 रुपयांची ही बॅच आहे ज्यामध्ये एकूण 20+ व्हिडिओज आणि नोट्ससुद्धा सर्व प्रकारच्या प्राप्त होतील. त्याचबरोबर गट क आणि राज्यसेवा मुख्य परीक्षा या दोन्ही परीक्षांना उपयुक्त असणारी आणि सदैव कोणत्याही परीक्षेला उपयुक्त असणारी ही बॅच आहे ती म्हणजे घटनावस्ती आणि कलमे स्पेशल बॅच. कारण की घटनावस्ती असो अथवा कलमे असो यांचा संदर्भ आपल्याला पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये उपयोगाचा असतो. या बाबतीचे प्रश्न सर्वच परीक्षांमध्ये विचारले जातात. तर फक्त 100 रुपयांच्या फीसमध्ये असणारी ही बॅच आहे आपली आणि घटनेतील सर्व प्रकारच्या महत्त्वाच्या घटनावस्ती आणि कलमांचं एकत्रितपणे सांगड घालून या ठिकाणी हे विश्लेषण या बॅचमध्ये पाहायला मिळेल. घटनावस्ती आणि कलमे यांचे प्रश्न विश्लेषण याच्यामध्ये सुद्धा पाहायला मिळेल आणि 10+ व्हिडिओची ही बॅच आहे. वॉच टाईम 3 पट आहे, व्हॅलिडिटी आहे 3 महिने. तर या दोन्ही प्रकारच्या बॅचेसविषयीची कोणती इन्क्वायरी करायची असेल तर 94 22 470 714 किंवा 88 30 73 26 या कोणत्याही कॉन्टॅक्ट नंबरवर आपण इन्क्वायरी करू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी राज्यव्यवस्थेची बेसिक फाउंडेशन बॅचसुद्धा आपली सध्या सुरू आहे. जे विद्यार्थी 2024च्या अनुषंगाने या ठिकाणी एक प्रकारे स्पर्धा परीक्षांची तयारी करू इच्छितात तर त्यांच्याकरता गट क मुख्य परीक्षा किंवा गट क पूर्व परीक्षा, राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि सर्व सेवेच्या संबंध परीक्षांच्या अनुषंगातून असणारी राज्यव्यवस्थेची ही बेसिक फाउंडेशन बॅच आहे. 80% डिस्काउंटसह फक्त 700 रुपयाच्या फीसमध्ये आपण या संबंध परीक्षांसंबंधीचा जो काही अभ्यासक्रम आहे तो या बॅचमध्ये कव्हर करू शकता. आणि विशेष म्हणजे 29+ व्हिडिओची ही बॅच आहे. वॉच टाईम 3 पट आहे, व्हॅलिडिटी 6 महिने आहे. त्याचबरोबर या ठिकाणी राज्यव्यवस्थेचीच डिपार्टमेंटल PSI पूर्व परीक्षेची सुद्धा बॅच आपली सध्या सुरू आहे आणि ही पण बॅच फक्त 700 रुपयामध्येच अवेलेबल आहे. जो काही डिपार्टमेंटल PSI पूर्व परीक्षेचा सिलेबस आहे तो संपूर्ण सिलेबस अभ्यासक्रमाच्या आयोगाच्या अभ्यासक्रमाच्या स्तरावर या ठिकाणी याच्यामध्ये कव्हर केला गेलेला आहे. एकूण 25+ व्हिडिओची बॅच आहे. वॉच टाईम 3 पट आहे, व्हॅलिडिटी 6 महिने आहे. तर एक लक्षात घ्या की या संबंध ज्या काही या ठिकाणी बॅचेस आहेत तर त्या बॅचेसच्या अनुषंगाने सुद्धा कोणत्याही प्रकारची इन्क्वायरी करायची असेल तर या कॉन्टॅक्ट नंबरवर आपण इन्क्वायरी करू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. राज्याच्या विधान परिषदेतील खालीलपैकी कोणते विधान परिषदेतील खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. ॲक्च्युली या ठिकाणी राज्याच्या विधान परिषदेच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे असं असणं अपेक्षित होतं. थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. प्रथम क्रमांकाचं विधान आहे संसद कायद्याद्वारे विधान परिषद गठीत करू शकते. यासाठी राज्याच्या विधानसभेने सभागृहाच्या एकूण सभासदांच्या बहुमताने ठराव पारित करावा लागतो. विधानसभेतील उपस्थित व मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 कमी नाही इतक्या बहुमताने ठराव पारित करावा लागतो. विधान परिषदेची स्थापना भारतीय राज्यघटनेच्या कलम 169(3) अन्वये संवैधानिक सुधारणा असल्याचे गृहीत धरले जाते असं म्हटलेलं आहे. तर विचारले का आपल्याला चुकीचे विधान कोणते. तर संसद कायद्याद्वारे विधान परिषद गठीत करू शकते विधान बरोबर आहे. कारण की भारतीय राज्यघटनेतल्या कलम 169(1) मधील तरतुदीचा विचार करता या ठिकाणी संसद कायद्याद्वारे विधान परिषद गठीत करू शकते किंवा अस्तित्वात असलेली विधान परिषद नष्ट करण्याच्या दृष्टीने सुद्धा जी काही प्रक्रिया आहे ती या ठिकाणी होऊ शकते. आणि म्हणून संसद कायद्याद्वारे विधान परिषद गठीत करू शकते
याबाबतची तरतूद कलम 169 दृष्टीने आपल्याला योग्य आहे किंवा घटनेच्या दृष्टीने ती योग्य आहे. दुसरी गोष्ट, यासाठी राज्याच्या विधानसभेने सभागृहाच्या एकूण सभासद संख्येच्या बहुमताने प्रथम ठराव पारित करावा लागतो. तर राज्याच्या विधानसभेने अशा प्रकारचा ठराव एकूण बहुमताने पारित करावा लागतो, हेही म्हणणं बरोबर आहे. याचाही संदर्भ कलम 169 दृष्टीने बरोबर आपल्याला सांगता येतो. आणि 3 नंबरचंही विधान बरोबर आहे की विधानसभेतील उपस्थित व मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3हून कमी नाही इतक्या बहुमताने ठराव पारित करावा लागतो. तर हेही विधान या ठिकाणी बरोबर आहे. तर कलम 169 शी रिलेटेड असणारी ही जी काही तिन्ही विधानं जी आहेत, पहिली 3 विधानं ती पूर्णतः बरोबर आहेत. मात्र हे 4थं विधान या ठिकाणी चुकीचं आहे. का? तर एक लक्षात घ्या की इथं कलम 169 अन्वये संवैधानिक सुधारणा असल्याचे गृहीत धरले जाते. विधान परिषदेची स्थापना भारतीय राज्यघटनेच्या कलम 169 अन्वये संवैधानिक सुधारणा असल्याचे गृहीत धरले जाते असं म्हटलेलं आहे. तर ॲक्च्युली हे गृहीत धरलं जात नाही, गृहीत धरलं जात नाही किंवा ती घटनावस्थी मानली जात नाही, घटनावस्थी समजली जात नाही. जसं आपल्याकडे कलम 3 नुसार एखादं नवीन घटक राज्य निर्माण करणे, घटक राज्याची सीमा किंवा नावामध्ये फेरबदल करणे याला घटनावस्थी समजलं जात नाही किंवा मानलं जात नाही, विचारात घेतलं जात नाही घटनावस्थी म्हणून. तसंच या ठिकाणी कलम 169 नुसार एखाद्या घटक राज्याच्या स्तरावर विधान परिषदेची स्थापना करणे किंवा विधान परिषदेची असलेली स्थापना नष्ट करणे या ठिकाणी ती घटनावस्थी मानली जात नाही किंवा समजली जात नाही किंवा गृहीत धरली जात नाही. आणि म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 जे विधान आहे ते चुकीचं आहे. मात्र वरची 3 विधानं ही बरोबर आहेत. मग आता पहा, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कलम 169 नुसार विधान परिषद हे सभागृह निर्माण करणे वा नष्ट करण्यासाठी त्या घटक राज्याच्या विधानसभेने किती बहुमताने, तर एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने आणि सभागृहात उपस्थित असलेल्या मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 बहुमताने ठराव संमत केल्यास संसदेस कायद्याद्वारे तरतूद करता येईल. म्हणजे आता पहा की या विधानातूनच आपल्याला या पहिल्या 3 विधानांचा संदर्भ पाहायला मिळतो की इथं एकूण सदस्यांच्या बहुमताने संदर्भ पाहायला मिळतो, 2/3हून कमी नाही इतक्या सदस्यांच्या बहुमताने हाही संदर्भ पाहायला मिळतो आणि संसद कायद्याद्वारे विधान परिषद गठीत करू शकते हाही संदर्भ पाहायला मिळतो. तर त्यामुळे तिन्ही पहिल्या विधानांचा संदर्भ इथं आपल्याला पाहायला मिळतो की संसदेस कायद्याद्वारे तरतूद करता येईल या विधानसभेतल्या दोन्ही प्रकारच्या बहुमताच्या आधारावर. विधान परिषद निर्माण वा नष्ट करण्यासाठी संसदेने कायदा करण्याची गरज असते. ऑब्व्हियसली बरोबर आहे, कारण की विधान परिषद निर्माण करायची असो अथवा नष्ट करायची असो संसदेने कायदा करण्याची गरज असते. आणि म्हणूनच या ठिकाणी पहिल्या विधानामध्ये इथं म्हटलेलं आहे की संसद कायद्याद्वारे विधान परिषद गठीत करू शकते. मग आता पहा, या ठिकाणी संसदेने कायदा करण्याची गरज असते. अर्थात आता ही जी संबंध माहिती आहे ती नीट समजून घ्या, कारण की याच्यावर सुद्धा आजही प्रश्न विचारला गेला तर आपण गोंधळून जाता कामा नये. कारण की बऱ्याच वेळा या ठिकाणी या टॉपिकमध्ये वेगवेगळ्या प्रकारची विधानं दिल्यामुळे सुद्धा मुलं गोंधळून जातात. मग आता पहा की संसदेने कायदा करण्याची गरज असते विधान परिषद निर्माण किंवा नष्ट करण्यासाठी. अर्थात राज्य विधानसभेचा ठराव संसदेवर बंधनकारक नसतो. राज्य विधानसभेचा ठराव संसदेवर बंधनकारक नसतो. समजा आता एक विधान आपल्याला दिलं गेलं की विधान परिषद निर्माण वा नष्ट करण्यासाठी संसदेने कायदा करण्याची गरज असते, एक विधान. दुसरं विधान, राज्य विधानसभेचा ठराव या बाबतीत असलेला राज्य विधानसभेचा ठराव संसदेवर बंधनकारक नसतो. तिसरं विधान, संसद राज्य विधानसभेच्या ठरावाविना संबंधित कायदा करू शकत नाही. तर या 3 विधानांपैकी कोणतं विधान चुकीचं आहे असं जर विचारलं गेलं तर एकही चुकीचं नाही, सर्वच बरोबर आहेत. का? तर इथं विधान परिषद निर्माण किंवा नष्ट करण्यासाठीची जी काही प्रोसिजर आहे त्या प्रोसिजरमध्ये हे तिन्ही संदर्भ महत्त्वाचे आहेत की या प्रकारची विधान परिषद किंवा निर्माण किंवा नष्ट करण्यासाठी संसदेने कायदा करण्याची गरज असते का? हो, असते. पण अशा प्रकारची या ठिकाणी विधान परिषद नष्ट किंवा निर्माण करण्यासाठी जरी संसदेने कायदा करण्याची गरज असले तरी त्याकरता राज्य विधानसभेचा ठराव संसदेवर बंधनकारक असतो का? तर नसतो. मात्र जरी तो बंधनकारक नसला तरी संसद राज्य विधानसभेच्या ठरावाविना किंवा ठरावाशिवाय संबंधित कायदा करू शकत नाही. म्हणजे जोपर्यंत राज्य विधानसभेमध्ये विधान परिषद निर्माण किंवा नष्ट करण्यासंबंधीचा ठराव पास होत नाही, मंजूर होत नाही, तोपर्यंत संसद कायदा करू शकत नाही. म्हणजे विधान परिषद निर्माण किंवा नष्ट करण्यासाठी संसदेच्या कायद्याची आवश्यकता आहे, गरज असतेच. पण त्याकरता या ठिकाणी राज्य विधानसभेने ठराव पास करणं सुद्धा आवश्यक असतं, भलेही तो संसदेवर बंधनकारक नसला तरी. तर त्यामुळे दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक आहेत की राज्य विधानसभेने विधान परिषद निर्माण किंवा नष्ट करण्यासंबंधीचा ठराव पास करणं विधानसभेमध्ये
हेही या ठिकाणी आवश्यक आहे आणि संसदेने कायदा करून तशा प्रकारची विधान परिषद निर्माण किंवा नष्ट करणे हेही आवश्यक आहे. दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक आहेत आणि त्या पूरक असल्याशिवाय या ठिकाणी या विधान परिषद निर्माण किंवा नष्ट करण्याच्या गोष्टीला साध्य करता येऊ शकत नाही. त्यामुळे या सर्व अर्थाने हा जो संदर्भ आहे तो आपल्याला विचार घेण्याची गरज आहे. आणि राहिला प्रश्न कलम 169(3) नुसार तर संसदीय कायद्याने घटनेत केलेला बदल कलम 368 नुसार म्हणजे कलम 169(3) मध्ये जे काही तरतूद केलेली आहे किंवा घटनेत जसा जो उल्लेख केला गेलेला आहे तसाच मी इथे दिलेला आहे की कलम 169(3) अन्वये संसदीय कायद्याने घटनेत केलेला बदल हा कलम 368 नुसार घटना दुरुस्ती किंवा संवैधानिक सुधारणा असल्याचे मानले जाणार नाही. का मानले जाणार नाही? कारण की एक लक्षात घ्या की या प्रकारचा जो बदल आहे, या प्रकारची जी काही सुधारणा आहे ती कशाद्वारे केली जाते आहे? संसदीय कायद्याने केली जात आहे. कारण की विधान परिषद निर्माण किंवा नष्ट करण्यासाठी संसद काय करते? कायदा करते. तर हा कायद्याने केला जाणारा दुरुस्तीचा भाग आहे आणि म्हणून या ठिकाणी ती घटनादुरुस्ती असल्याचे मानले जाणार नाही. आपल्याकडे एखाद्या घटक राज्याच्या निर्मितीच्या बाबतीत सुद्धा नवीन घटक राज्याच्या निर्मितीच्या बाबतीत सुद्धा कायद्याच विचारात घेतला जातो आणि कायद्याद्वारेच त्या नवीन घटक राज्याच्या निर्मितीचा विचार जो काय तो केला जातो. त्यामुळे ती घटनादुरुस्ती मानली जात नाही कारण की संसदीय कायद्याने त्याचा विचार होतोय म्हणून. तर त्यामुळे या ठिकाणी हे विधान जे काय आहे ते बरोबर आहे. तर एक लक्षात घ्या की इथं पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपल्याला स्पष्ट करता येईल कारण की इथं या ठिकाणी ती संवैधानिक सुधारणा असल्याची गृहीत धरली जाते असा उल्लेख केलेला आहे म्हणून. त्यानंतर पुढचा प्रश्न जिल्हाधिकाऱ्याच्या भूमिकेसंदर्भात खालील जोड्या जुळवा. जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. जिल्हाधिकारी DRDAचा कार्यकारी संचालक आहे. DRDA ही जिल्हा परिषदेअंतर्गत आहे. जिल्हाधिकाऱ्याची भूमिका अल्प आहे. त्यानंतर कल्याणकारी कार्यक्रम राबविण्यातील जिल्हाधिकाऱ्याची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. आणि दुसऱ्या बाजूला दिलेत राजस्थान, ओडिशा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र. तर आता एका बाजूला जिल्हाधिकारी पदाविषयीची भूमिका आणि दुसऱ्या बाजूला या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची असणारी घटक राज्य. तर कोणत्या घटक राज्यामध्ये जिल्हाधिकाऱ्याला कोणत्या प्रकारची भूमिका पार पाडावी लागते या अनुषंगाने त्या जोड्या लावायच्या आहेत. आता प्रश्न असा पडतो की या ठिकाणी हा प्रश्न जिल्हा परिषदेच्या अनुषंगाने आहे का जिल्हा प्रशासनाच्या अनुषंगाने आहे? तर जिल्हाधिकारी म्हटलं की हा प्रश्न जो काय आहे तो जिल्हा प्रशासनाच्या दृष्टीने आहे हे लक्षात घ्यायचं. आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या सिलेबसमध्ये जिल्हा प्रशासन हा स्वतंत्र असा टॉपिक आहे, स्वतंत्र असा घटक आहे. तर त्यामुळे जिल्हा प्रशासनाविषयीचा प्रश्न या अर्थाने या प्रश्नाकडे पाहायला काय हरकत नाही. किंबहुना या ठिकाणी गट ब गट क मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा अशा प्रकारचा प्रश्न विचारायला वाव आहे कारण की आपण असिस्टंट मेसचा जो जुळा सिलेबस पाहिला तर त्याच्यामध्ये पण जिल्हा प्रशासनाचा सिलेबस होता तर तिथंही हा विचारायला वाव आहे. त्यामुळे कंटेंट असेल तरच प्रश्न विचारला जाईल असं समजण्याची गरज नाही आहे. का? कारण की एक लक्षात घ्या गट ब गट क मुख्य परीक्षेमध्ये विचारायला बरंच काही आहे भलेही ते सिलेबसच्या अंतर्गत दिलेलं नसलं तरी. कारण की शेवटी सिलेबस याला फक्त या ठिकाणी थोडंसं प्रतिकात्मक पातळीवरच पाहायची गरज आहे. त्याच्यामध्ये त्या दृष्टिकोनातून काहीही विचारलं जाऊ शकतं असा विचार करूनच आपण चाललं पाहिजे. तर त्यामुळे जिल्हा प्रशासनातल्या जिल्हाधिकाऱ्याच्या भूमिकेविषयीच्या दृष्टिकोनातून असणारा हा जो भाग आहे विशेषतः बदलती भूमिका हा जो टॉपिक आहे जिल्हाधिकाऱ्याची बदलती भूमिका तर त्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या घटक राज्यामध्ये जिल्हाधिकाऱ्याची कशी बदलती भूमिका आहे याचा संदर्भ आपल्याला तो विचार घ्यायचा आहे. मग पहा की जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. तर याचा संदर्भ जो काय आहे तो कोणत्या घटक राज्याच्या दृष्टिकोनातून सांगता येतो? तर एक प्रकारे तो ओडिशाच्या दृष्टिकोनातून सांगता येतो. ओडिशा की जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी. महाराष्ट्रात जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी असतो का? नाहीये. आपल्याकडे स्वतंत्र असं CEO पद आहे जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी या अर्थाने ते काही जिल्हाधिकाऱ्याकडून पाहिलं जात नाही. त्यानंतर जिल्हाधिकारी DRDAचा कार्यकारी संचालक आहे. तर याचा संदर्भ या ठिकाणी आपण जोडू शकतो ते आंध्र प्रदेशशी. तिथं या ठिकाणी जिल्हाधिकारी जो आहे तो DRDA याचा कार्यकारी संचालक आहे. त्यानंतर DRDA ही जिल्हा परिषदेअंतर्गत आहे आणि जिल्हाधिकाऱ्याची भूमिका अल्प आहे. तर याचा संदर्भ जो आहे तो महाराष्ट्राच्या पातळीवर सांगता येतो कारण की महाराष्ट्रामध्ये एक प्रकारे जिल्हाधिकारी हा या DRDAच्या पातळीवर आपली भूमिका खूप अल्प प्रमाणात बजावतो. खऱ्या अर्थाने या ठिकाणी तिथं जी काही DRDAची भूमिका आहे त्या पातळीवर या ठिकाणी प्रकल्प संचालकाच्या माध्यमातून बजावली जाते. तर त्यामुळे सीचा संदर्भ महाराष्ट्र देशाने सांगता येतो. आणि कल्याणकारी कार्यक्रम राबविण्यातील जिल्हाधिकाऱ्याची भूमिका महत्त्वपूर्ण आहे याचा संदर्भ या ठिकाणी राजस्थान देशाने सांगता येईल तो म्हणजे पर्याय क्रमांक 1च्या स्तरावर. तर मग आता पहा की एक प्रकारे 2, 3, 4, 1 असा उत्तर आपला संदर्भ इथं पाहायला मिळतो. पहिला पर्याय 2, दुसरा 3, चौथा तिसरा
एक प्रकारे 4 आणि चौथ्याचा संदर्भ 1 या पर्यायाची सांगता येतो. तर 2, 3, 4, 1 हा पर्याय जो काय तो पर्याय क्रमांक 3 मध्ये पाहायला मिळतो. त्यामुळे उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 3. माझं पहा, महाराष्ट्रातील या ठिकाणी DRDA किंवा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा ही जिल्हा परिषदेअंतर्गत आहे. जसं इथं विधानात दिलेलं आहे की DRDA ही जिल्हा परिषद अंतर्गत आहे आणि जिल्हाधिकारीची भूमिका त्यात अल्प आहे. का तर प्रकल्प संचालक हा याच्याकडे ती जबाबदारी सोपवली गेलेली आहे. तर ही जी काही जिल्हा परिषद अंतर्गत DRDAची यंत्रणा आहे हे सांगता येईल आणि त्याची जबाबदारी ही प्रकल्प संचालक या पदाकडे दिली असल्याने एक प्रकारे जिल्हाधिकाऱ्याची यातली भूमिका ही अल्प आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, बहुतांश राज्यांमध्ये पंचायत राज संस्थांवरील राज्यांचे पर्यवेक्षण आणि नियंत्रणाची वैशिष्ट्ये काय आहेत? बहुतांश राज्यांमध्ये पंचायत राज संस्थांवरील राज्यांचे म्हणजे घटक राज्य शासनाचे पर्यवेक्षण आणि नियंत्रण याची वैशिष्ट्ये काय आहेत? कर्तव्यात कसूर करणाऱ्या पंचायतीवरील कार्यवाहीची अधिकारशक्ती, अहवाल मागविण्याची अधिकारशक्ती, प्रवेश आणि तपासणीचा अधिकार, पंचायतीची बरखास्ती. पर्याय उत्तरे फक्त D, A आणि D, AB आणि D, AB, C आणि D. आता पहा की टोटली या ठिकाणी हा जो प्रश्न आहे तो विश्लेषणात्मक पातळीवरचा आहे की एक प्रकारे राज्य शासनाच्या माध्यमातून पंचायत राज व्यवस्थेवर नियंत्रण ठेवत असताना, पर्यवेक्षण करत असताना जे काही नियंत्रण ठेवलं जातं ते कोणत्या माध्यमातून, कोणत्या मार्गांनी ते ठेवलं जातं, ते मार्ग कोणते या दृष्टीने हा प्रश्न विचारलेला आहे. जर का एखादी पंचायत राज संस्था योग्य पद्धतीने कारभार करत नसेल तर ऑब्व्हियसली ती बरखास्त केली जाऊ शकते. जर का एखादी पंचायत राज संस्था भ्रष्टाचाराने बरबटली असेल तर त्यावेळेस सुद्धा राज्य शासनाकडून त्याच्यावरची बरखास्ती विचार घेतली जाऊ शकते. म्हणजे अनेक वेगवेगळी कारणं आहेत की ज्या कारणावरून या ठिकाणी राज्य शासनाला अशा या पंचायत राज संस्थांच्या बरखास्तीविषयीचा, त्यांच्यावरील या ठिकाणी कारवाईविषयीचा विचार जो काय तो करता येऊ शकतो. तर त्या दृष्टीने इथं या ठिकाणी विधानं जी दिली आहेत ती कोणती विधानं लागू पडतात हे विचार घ्यायचे नियंत्रण आणि पर्यवेक्षणाच्या वैशिष्ट्याच्या दृष्टीने. तर कर्तव्यात कसूर करणाऱ्या पंचायतीवरील कार्यवाहीची अधिकारशक्ती राज्य शासनाला असते का? असते. अहवाल मागण्याची अधिकारशक्ती आहे का? तर आहे. प्रत्येक पंचायत संस्थांसंबंधीचा अहवाल मागण्याचा अधिकार राज्य शासनाला असतो, त्यामुळे तेही बरोबर आहे. प्रवेश आणि तपासणीचा अधिकार, एखाद्या या ठिकाणी पंचायत संस्थेचा कारभार जर योग्य पद्धतीने चालू नसेल तर त्या पंचायत संस्थेच्या कारभाराची तपासणी करण्याचा अधिकार, तिथं प्रवेश करण्याचा अधिकार हा राज्य शासन तिथल्या जिल्हाधिकाऱ्याला किंवा जिल्हाधिकारी समकक्ष असणाऱ्या अधिकाऱ्याला देऊ शकते आणि म्हणून या ठिकाणी हेही विधान बरोबर आहे. आणि पंचायतींची बरखास्ती, जर का या संबंध प्रक्रियेमध्ये संबंधित पंचायत संस्था दोषी आढळली तर ऑब्व्हियसली त्या पंचायत संस्थेच्या बरखास्तीचा विचार जो काय तो राज्य शासनाकडून केला जाऊ शकतो. म्हणून हेही विधान बरोबर आहे. म्हणून सर्वच विधाने नियंत्रण आणि पर्यवेक्षणाच्या वैशिष्ट्याच्या दृष्टीने योग्य आहेत आणि उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 4 A, B, C आणि D. आता एक उदाहरण म्हणून आपण या ठिकाणी पुढे ग्रामपंचायतीच्या स्तरावरचा विचार करूया. महाराष्ट्रात ग्रामपंचायतीच्या स्तरावर असणारं हे जे काही नियंत्रण आहे त्याचा विचार कशा पद्धतीने केला जातो. तर पहा, मुंबई ग्रामपंचायत 1958 मधील कलम 145 नुसार ग्रामपंचायत खालील कारणावरून बरखास्त करता येते. कोणत्या कारणावरून बरखास्त करता येते? तर या संबंध खालील कारणावरून. जर का ग्रामपंचायतीने अधिकाराचा दुरुपयोग केला असेल तर, जर का ग्रामपंचायतीने अधिकारांचा दुरुपयोग केला असेल तर. नंबर 2, कलम 45 नुसार म्हणजे याच कायद्याच्या मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 45 नुसार विहित केलेली कर्तव्ये आणि अन्य कायद्यानुसार विहित केलेली कर्तव्ये पार पाडण्यास असमर्थ ठरल्यास संबंधित ग्रामपंचायत ही कलम 45 नुसार विहित केलेली कर्तव्ये किंवा अन्य कायद्यानुसार स्पष्ट केलेली कर्तव्ये पार पाडण्यास जर का असमर्थ ठरली तर त्याही वेळेस ग्रामपंचायतीला बरखास्त करण्याचा अधिकार राज्य शासनाला असतो. ग्रामपंचायतीने विविध कर बसविण्यात कसूर केला असेल तर, जे काही कर या ठिकाणी बसवायचे आहेत, लावायचे आहेत त्याविषयी जर काही कसूर केला असेल तर, जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती किंवा विभागीय आयुक्तांनी दिलेल्या आदेशांचे पालन न केल्यास, कारण की या दोन्ही प्रकारच्या ज्या काही यंत्रणा आहेत म्हणजे जिल्हा परिषदेची स्थायी समिती किंवा विभागीय आयुक्त या दोघांचाही या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या कारभारावर नियंत्रण असतं आणि म्हणून या ठिकाणी राज्य शासनाच्या माध्यमातून असणारं हे जे काही नियंत्रण आहे त्या दृष्टीने जर का या दोन्ही यंत्रणांनी दिलेल्या आदेशाचं पालन त्या ग्रामपंचायतीने केलेलं नसेल तर त्याही वेळेस ती ग्रामपंचायत बरखास्त केली जाऊ शकते. ग्रामपंचायतीचे कार्यालय तपासणी व लेखापरीक्षणात दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करत असेल तर, संबंधित ग्रामपंचायतीचं जे काही कार्यालय आहे ते तपासणी व लेखापरीक्षणात ज्या काही सूचना
केल्या गेलेल्या आहेत त्या सूचनांकडे जर दुर्लक्ष करत असेल तर त्याही वेळेस या ठिकाणी ती बरखास्त केली जाऊ शकते. आणि ग्रामपंचायतीने कलम 152 व 153 अ नुसार राज्य शासनाने दिलेल्या आदेशाकडे दुर्लक्ष केले असेल तर, म्हणजे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधीलच कलम 152 आणि कलम 153 अ नुसार ज्या काही सूचना राज्य शासनाने ग्रामपंचायतीला केलेल्या आहेत त्या सूचनांच्या अनुषंगाने असणाऱ्या आदेशांकडे जर दुर्लक्ष ग्रामपंचायतीने केले असेल तर त्याही वेळेस या ठिकाणी ग्रामपंचायतीला बरखास्त केलं जाऊ शकतं. पण आता एक गोष्ट लक्षात घ्या की तडकाफडकी अशा प्रकारचा निर्णय राज्य शासनाकडून घेतला जात नसतो, तर इथं संबंधित ग्रामपंचायतीला सुद्धा आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाते. का तर जसं आपल्याकडे भारताच्या न्यायिक व्यवस्थेमध्ये प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याची संधी नैसर्गिक न्यायतत्वानुसार दिली पाहिजे, तसंच या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या स्तरावर सुद्धा ग्रामपंचायतीला आपली बाजू मांडण्याची संधी राज्य शासनाकडून दिली जात असते. तर तोच संदर्भ इथं आपण पाहूया की अशा ग्रामपंचायतीच्या संदर्भात जिल्हा परिषदेशी विचारविनिमय केला जातो. संबंधित ग्रामपंचायतीला बरखास्त करण्याच्या आधी राज्य शासनाकडून जिल्हा परिषदेशी विचारविनिमय केला जातो. तसेच ग्रामपंचायतीला आपले म्हणणे मांडण्याची संधी दिली जाते. आणि जर का त्यात ते ग्रामपंचायत योग्य आपला मुद्दा स्पष्ट करू शकली नाही किंवा आपलं म्हणणं योग्य पद्धतीने स्पष्ट करू शकली नाही, मांडू शकली नाही, ते योग्य नसल्यास शासकीय राजपत्रात आदेश काढून राज्य शासन ग्रामपंचायत बरखास्त करू शकते. कारण की शेवटी म्हणणं मांडण्याची संधी दिलेली असताना सुद्धा या ठिकाणी जर ग्रामपंचायतीला योग्य प्रकारचं स्पष्टीकरण देता आलं नाही तर ऑब्व्हियसली राज्य शासन संबंधित ग्रामपंचायत बरखास्त करू शकते. कारण की कारणे दाखवा नोटीसचं उत्तर आपल्याला योग्य पद्धतीने मांडता आलं पाहिजे की आम्ही तुमची ग्रामपंचायत का बरखास्त करू नये याबाबतचं उत्तर सुद्धा या ठिकाणी योग्य पद्धतीने मांडता आलं पाहिजे. म्हणजे उद्या चालून जर आपण प्रशासकीय अधिकारी किंवा कर्मचारी म्हणून काम करत असाल तर त्यावेळेस सुद्धा जर वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून जर आपल्याकडे अशा प्रकारची कारणे दाखवा नोटीस आली आणि आपलं विचारलं गेलं की आम्ही तुम्हाला का निलंबित करू नये, याविषयीची कारणे दाखवा, याविषयीचं स्पष्टीकरण द्या, तर त्यावेळेस आपल्याला ते योग्य प्रकारचं देता आलं पाहिजे. तसंच या ठिकाणी ग्रामपंचायत असो, पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, अशा या संबंध पंचराज संस्थांच्यासाठी अशा प्रकारची बाजू मांडण्याची संधी, म्हणणं मांडण्याची संधी त्यांना बरखास्त करण्याच्या आधी राज्य शासनाकडून दिली जात असते. तर एक उदाहरण म्हणून मी ग्रामपंचायतीचं उदाहरण दिलेलं आहे. पंचराज संस्थांवरचं नियंत्रण ठेवत असताना अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मार्गाच्या माध्यमातून हे नियंत्रण राज्य शासन ठेवत असतं. पुढे जाण्याच्या आधी छोटंसं आणखीन एक ब्रेक आपण घेऊया आणि आपल्या राज्यव्यवस्थेच्या इतर ऑनलाईन बॅचेस विषयी सुद्धा माहिती घेऊया. तर एक लक्षात घ्या, राज्यसेवा पूर्व परीक्षेची जी काही बॅच आहे ती पण आपल्या ॲपवर सध्या सुरू आहे. संयुक्त गट ब गट क पूर्व परीक्षेची बॅच सुद्धा आपल्या ॲपवर सध्या सुरू आहे. आणि ज्या काही या ठिकाणी इतर ज्या काही या वनसेवा, कृषी सेवा पूर्व परीक्षा किंवा तांत्रिक सेवा परीक्षा आहेत त्याही दृष्टीतून असणाऱ्या बॅचेसचा संदर्भ आपल्याला आपल्या ॲपमध्ये पाहायला मिळेल. आणि वन डे रिव्हिजन बॅचेस मग ती राज्यसेवा पूर्व परीक्षा किंवा गट ब गट क मुख्य पूर्व परीक्षा असो, या दोन्ही परीक्षांच्या अनुषंगाने असणारी वन डे रिव्हिजन बॅच सुद्धा आपल्या ॲपवर सध्या अवेलेबल आहे. तर याही बॅचेसविषयीची कोणत्याही प्रकारची एन्क्वायरी करायची असेल तर या ठिकाणी आपण दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता, एन्क्वायरी करू शकता. आणखीन एक प्रश्न पहा, पंचायत सबलीकरण आणि उत्तरदायित्व प्रेरक योजनेअंतर्गत राज्याचे मूल्यमापन खालीलपैकी कोणत्या मूलभूत वैधानिक आवश्यकतेवर आधारित आहे? मग आता पहा, इथं विचारलंय काय की पंचायत सबलीकरण आणि उत्तरदायित्व प्रेरक योजनेअंतर्गत राज्याचे मूल्यमापन खालीलपैकी कोणत्या मूलभूत वैधानिक आवश्यकतेबरोबर आधारित आहे? आवश्यकतेवर आधारित आहे असं म्हणा किंवा आवश्यकतेबरोबर आधारित आहे असं म्हटलं तरी चालेल. तर राज्य निवडणूक आयोगाची स्थापना, पंचायत राज संस्थांच्या निवडणुका घेणे, राज्य वित्त आयोगाची स्थापना करणं, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेची म्हणजे DRDAची स्थापना. पर्याय उत्तरे A, B आणि D, AC आणि D, AB आणि C, AB, C आणि D. मतलब पहा, पंचायत सबलीकरण आणि उत्तरदायित्व प्रेरक योजनेअंतर्गत या अर्थाने हा प्रश्न विचारला गेलेला आहे. सुरुवातीला आपल्याला वाटणं साहजिक आहे की याचं उत्तर हे कदाचित पर्याय क्रमांक 4 A, B, C आणि D या अर्थाने असेल, पण तसं नाही आहे. एक लक्षात घ्या की आपल्याकडे या ठिकाणी 73 घटनावलीनुसार अशा अनेक तरतुदी आहेत की ज्या राज्य शासनावर बंधनकारक केलेल्या आहेत. तर त्या बंधनकारक केलेल्या तरतुदीमध्ये ज्या तरतुदींचा समावेश आहे त्यांचाच विचार आपण पंचायत सबलीकरण आणि उत्तरदायित्व प्रेरक योजनेअंतर्गत करू शकतो. आणि म्हणून या ठिकाणी एक प्रकारे उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 3 A, B आणि C. का? कारण की आपल्याला 73 घटनावलीनुसार राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करणं हे बंधनकारक केलेलं आहे, अनिवार्य तरतुदी म्हणून सांगता येतं. ते पंचायत राज संस्थांच्या नियमित आणि वेळेवर आणि निपक्षपाती निवडणुका घेणं हेही बंधनकारक आहे. त्यानंतर राज्य वित्त आयोगाची स्थापना करणं हेही या ठिकाणी बंधनकारक आहे. DRDAच्या विकास यंत्रणेची स्थापना हे काय बंधनकारक नाही आहे.
मात्र या ठिकाणी या संबंध तरतुदी जे काय ते बंधनकारक आहेत आणि त्याच्यावरच आधारित पंचायत राज संस्थांचं सबलीकरण आणि उत्तरदायित्व याचा विचार जो काय तो केला जातो. का? कारण की जर का निवडणुका नियमित वेळेवर आणि निपक्षपाती वातावरणात स्वतंत्र वातावरणात होत असतील तरच पंचायत संस्थांचा चांगल्या पद्धतीने विकास होऊ शकतो. आर्थिक बाबतीत पंचायत संस्थांना सक्षम करायचं असेल, स्वावलंबी बनवायचं असेल तर त्यांना या ठिकाणी राज्य वित्त आयोगाच्या स्तरावर असणारी जी काय आर्थिक संसाधने आहेत ते पुरवण्याचा विचार केला गेला पाहिजे. तर त्यामुळे या ठिकाणी हे पहिले 3 घटकच आहेत की जे पंचायत सबलीकरणाच्या दृष्टीने आणि उत्तरदायित्वाच्या दृष्टीतून महत्त्वाचे आहेत. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपल्याला स्पष्ट करता येईल. तर या अनुषंगाने आता पहा की घटक राज्यांनी 73व्या घटनानुसार नवीन पंचायत राज व्यवस्था स्थापन करताना पुढील तरतुदी घटक राज्यांवर कायद्याच्या दृष्टीने किंवा कायद्यात समाविष्ट असण्याच्या दृष्टीतून बंधनकारक केलेल्या आहेत. म्हणजेच अनिवार्य तरतुदी आपण म्हणू शकतो 73व्या घटनानुसार. मग आता एका गावासाठी किंवा गावांच्या गटासाठी ग्रामसभेची स्थापना ही अपेक्षित आहे, कारण की ग्रामसभेच्या स्थापनेतून पंचायत सबलीकरणाचा दृष्टिकोन जो काय तो विकसित होतो. त्यामुळे ग्रामसभेची स्थापना महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर ग्राम गट किंवा जिल्हा स्तरावर पंचायतींची स्थापना, कारण की पंचायत राज संस्थेचा खऱ्या अर्थाने या ठिकाणी विकास घडवण्याचा असेल आणि पंचायत राज संस्थांना सबलीकरणाच्या दृष्टीने विकसित करायचं असेल तर प्रत्येक स्तरावर या ठिकाणी पंचायतीची स्थापना होणं गरजेचं आहे. तिन्ही स्तरावरील पंचायतीमध्ये जागांसाठी प्रत्यक्ष निवडणुका, कारण की लोकांच्या द्वारे प्रत्यक्ष सदस्यांची निवड होत असेल तरच खऱ्या अर्थाने लोकशाही प्रस्थापित होऊ शकते आणि म्हणून प्रत्यक्ष निवडणुका. गट व जिल्हा स्तरावरील पंचायतींच्या अध्यक्षपदासाठी अप्रत्यक्ष निवडणुका. तर आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये पंचायत समितीच्या स्तरावर आणि जिल्हा परिषदेच्या स्तरावर विचार जर केला तर जे काही अध्यक्षपद निवडलं जातं ते अप्रत्यक्ष निवडणुकीद्वारेच निवडलं जातं. मात्र सरपंच पदाच्या बाबतीची निवड जी काय ती डायरेक्ट जनतेकडून सध्या होत आहे. त्यानंतर पंचायतींच्या निवडणुकीस उभे राहण्यासाठी किमान वय वर्ष 21 असणं अपेक्षित आहे. तर तेही आपल्याकडे विचार घेतलं जातं. जी तिन्ही स्तरावर पंचायतीमध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमातींसाठी आणि महिलांसाठी आरक्षण ही पण तरतूद आपल्याकडे या ठिकाणी विचार घेतली जाते. आणि यातून सुद्धा खऱ्या अर्थाने या ठिकाणी पंचायत संस्थांचं सबलीकरण आणि उत्तरदायित्व याचा संदर्भ आपल्याला पाहायला मिळतो. आणि दुसरी गोष्ट, राज्य निवडणूक आयोगाची स्थापना आणि पंचायत संस्थांच्या निपक्षपाती निवडणुका आणि वेळेवर निवडणुका घेणं आणि राज्य वित्त आयोगाची स्थापना हे आर्थिक सक्षमीकरणाच्या दृष्टीने किंवा आर्थिक संस्थांनी पूर्णच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. तर या सर्व अर्थाने जर विचार केला तर या ठिकाणी ABC हे पर्याय या एकंदरीत वैधानिक आवश्यकतेच्या दृष्टीने योग्य आहेत हे आपलं स्पष्ट करता येऊ शकेल. तर मित्रांनो, या ठिकाणी एक प्रकारे या संबंध प्रश्नांच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपण या भाग 4 मध्ये मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने असणाऱ्या प्रश्नांचं विश्लेषण जे काय ते घडून आलेलं आहे. तर अशाच प्रकारच्या प्रश्नांचं विश्लेषण आपण घटकनिहाय पद्धतीने, मग ते राज्यसेवा मुख्य परीक्षेचे घटक असोत किंवा गट व गट मुख्य परीक्षेचे घटक असोत, ते सर्व अर्थाने या ठिकाणी आगामी कालखंडात सुरू ठेवणार आहोत. तर आजच्या या लेक्चरमध्ये इथं आपण थांबूयात. जाता जाता सर्वांना विनंती की आपण या आपल्या यूट्यूब चॅनलला अधिकाधिक संख्येने सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर या ठिकाणी या सर्व प्रकारच्या PDF प्राप्त करण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. धन्यवाद.